कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा। दंडवत प्रणाम। हरे कृष्णा हरे कृष्णा। विंदराज जी जयते ही हम लोग आता आपण सुरू करूया। हरि बोल। हरे कृष्णा। जितवान श्री गुरुदेव की जय। परम दयाल श्री गुरुदेव की जय। जय गुरु प्रेमानंदे हरि हरि बोल। जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय पति पावन श्री जय जय प्रभुपादा जय प्रभुपादा जय जगद्गुरु प्रभुपादा वेदांत जय जय गुरुदेव 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 प्रभुपाद 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 सॉरी गुरुदेव गुरुदेव प्रभुपाद 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 देव गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। जय गुरु प्रेमानंद हरि हरि बोल। जय राधा माधव कुंज बिहारी जय माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन 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 जन्नवीरा वनचारी जन्नवीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी 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 भज श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद भज श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय
जय शिल प्रभुपाद जय जय गुरुदेव गुरुदेव जय जय प्रभुपाद 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 देव प्रभुपाद प्रभुपाद देव गुरुदेव श्री गुरुदेव की जय। परमदयाल श्री गुरुदेव की जय। ग्रंथराज भागवतम की जय। श्री प्रभुपाद की जय। श्री गुरुदेव की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सगळ्यात आपण गुरुवंदना करून घेऊया। ओम अज्ञानातिमिरन्दस्य ओम अज्ञानातिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। मुखं करोति वाचालं मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं श्रीगुरुदीनतारिणं श्रीचैतन्य ईश्वरं श्रीचैतन्य ईश्वरं नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये ततो जायमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी भक्तिर्भवती नैष्टिकी निगम कल्पतरो गलितं फलम् शुकमुखाद अमृतद्रव संयुतम् पिबत भागवतम् रसमालयम् मुहुरौ रसिका भुवि भावक ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण तर सगळ्या भक्तांचं आपण स्वागत करूया आणि आता आजच्या आपल्या श्रीमद भागवताच्या पठण आणि श्रवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सगळ्यात सुरुवातीला आपण जी प्रार्थना करतो ती प्रार्थना करूया की आपले हा जो पठण आणि श्रवणाचा जो श्रीमद भागवताचा कार्यक्रम होतो आपण घेतलेला आहे तो बेसिकली महत्वाचा कोणाकरता करतोय आपण तो आपले श्री गुरुदेव श्री प्रभुपाद श्री गौरनिताय श्री पंचतत्व भगवान श्री लक्ष्मी नरसिंह प्रल्हाद नरसिंह श्री राधा मदन मोहनजी श्री राधाराम मदन मोहनजी खारघरचे श्री राधादास बिहारीजी जुहूचे आणि श्री राधा माधवजी हे आपले मायापूरचे आणि श्री राधाकृष्ण यांच्या सगळ्यांचा आनंदा करता करतो आहे। आणि जर का यांना आपण आनंदी करू शकलो तर आपल्याला
शुद्ध भक्तीचं फळ प्राप्त होणार आहे. आणि आपल्या जीवनाचा उद्देश तेच आहे की आपल्याला यांना आनंदी करून आणि शुद्ध भक्तीचं फळ प्राप्त करायचंय. याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काहीच नको. हीच कृष्णाच्या चरणी आणि गुरु महाराजांच्या चरणी ही प्रार्थना आपल्या सगळ्यांची आहे. हरी बोल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप चांगल्या चांगल्या शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला छानपैकी मस्त. सूर्यनारायण जे कृष्णाचं स्वरूप आहे ते कृष्णाचाच हा उत्सव आहे आणि कृष्णाकरताच आपण करतो. कृष्णाला छान नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवून त्याचा भोग दाखवून तो आपण ग्रहण करायचा. असे हे सगळे उत्सव जे आहेत ते सगळे कृष्णाकरताच आहेत. ते फक्त आपल्याला माहिती नाही, पण ते बॅकस्टेजला सगळीकडे कृष्णच आहे. कुठली पण आपण विधी करायची म्हटली, कुठलाही कार्यक्रम असला तरी त्याच्यामध्ये शेवटी आहुती देताना वगैरे शेवटची आहुती ही विष्णूंच्या नावाने किंवा कृष्णाच्या नावाने असतेच. ती आहुती पूर्ण होती म्हणत असताना अधिक विष्णूची किंवा कृष्णाची आहुती पडल्याशिवाय कुठलाच यज्ञ पूर्ण होत नाही. कोणतेही देवी देवता असतो त्यांचा यज्ञ पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे जे आहे ते सगळं विष्णू करता आणि कृष्णा करताच आहे. फक्त तो आपल्याला तो संबंध माहिती नसतो, म्हणून आपल्याला माहिती नसते. सगळं कृष्णा करताच आपण जे काही करतोय 24 तास आपले पूर्ण कृष्णा करताच आहेत. सगळं प्लॅनिंग असंच केलेलं आहे. आपल्या जीवनाचं प्लॅनिंग पण तसंच आहे. कारण जे आधीचे ऋषीमुनींपासूनच आपलं जे कुळगोत्र घेतलेलं आहे आपण सगळे ऋषीमुनींपासून घेतलेलं आहे. जसं अमेरिकन लोकांमध्ये कसं असते की त्यांचं आडनाव असते पेंटर किंवा वुडनवाला, असे काही काही आडनाव असतात त्यांचे. म्हणजे ते त्यांच्या जे ऑक्युपेशनल ड्युटीज असतात, जे त्यांचे रोजचे कामं करायचे असतात त्याच्यापासून ते स्वतःचे आडनाव तयार करतात. पण आपल्याकडे जे आडनाव आहेत ते सगळे गोत्र, म्हणजे जे गोत्रावळी आहे, जे म्हणजे समृद्ध असे ऋषीमुनी होते, जे खूप चांगले त्यागी तपस्वी होते, त्रिकालदर्शी होते, अशा सगळ्या ऋषीमुनींपासून आपली ही परंपरा आलेली आहे. तेव्हा आपण खूप भाग्यशाली आहोत की आपण या भारत देशात जन्म घेतलेला आहे आणि असे सगळे समृद्ध असे हे सगळे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्यापासूनच आपले सगळे जेवढे कुळ आहेत ते सगळे अशा चांगल्या चांगल्या ऋषींपासूनच आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जे काही सांगून ठेवलेलं आहे ते सगळं 100% ते कृष्णाच्या भक्ती करता सांगितलेलं आहे. आपल्या जीवनाची रचना तशी करण्यात आली की जास्तीत जास्त भक्ती आपल्या हातून घडली पाहिजे. ऑक्युपेशनल ड्युटीज कशा असल्या पाहिजे, आपण आता भागवतम मध्ये पाहून राहिलोय की आपले 24/7 आपण जे काही कामं करतो आहोत, ते सगळे कामं करत असताना आपल्याला कृष्णाची आठवण, त्याचा रिमेंबरन्स किंवा त्याची आठवण आणि त्याच्या बाबतीतला चिंतन मनन करणं किंवा त्याचा जप करणं हे आपल्याला इझी झालं पाहिजे. त्या दृष्टीने सगळी ही रचना करण्यात आली होती. पण मधले जे काळ गेला, मुघलांचा काळ झाला, त्याच्यानंतर इंग्रजांचा काळ झाला, त्याच्यामध्ये थोडंसं ते सगळं मिसप्लेस झालेलं आहे. ते आपल्याकडून निघून गेलेले आहे. तर तेच पुन्हा रिएस्टॅब्लिश करायचं काम आपलं इस्कॉन करते आहे. म्हणजे आपण कसं झालंय की हळूहळू ते कृष्णापासून लांब 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 जातो आहे. ते आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर कृष्णाच्या जवळ आणायचं आहे आणि म्हणूनच त्याचा जास्तीत जास्त प्रचार करायचा आहे. हरे राम हरे कृष्ण, कृष्ण भक्तीचा प्रचार जास्तीत जास्त कशाला करायचा आहे की जे लोक कृष्णापासून लांब गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला कृष्णाच्या चरणी घेऊन यायचंय वापस. हरी बोल हरे कृष्णा. तर आता आपण श्री नामामृत पवित्र नाम का अमृत या पुस्तकापासून वाचन करूया. हरी बोल. तर काल आपण वाचलं होतं की संकीर्तन इज द प्रेझेंट युग धर्म, म्हणजे कलियुगाचा युग धर्म जो आहे तो हरिकृष्ण नामचं संकीर्तन आहे. हरी बोल. आवाज येतोय का बरोबर? हरे कृष्णा. आवाज येतोय? हो येतो येतो येतोय ना? आवाज. बरं बरं. ओके ओके. हरी बोल हरी बोल. तर म्हणजे कलियुगाचं युगधर्म संकीर्तन आहे. आपण काल वाचलं, काल ऐकलं चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना उपदेश करतात, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर सांगतात की ओनली रिलिजियस प्रिन्सिपल इन द एज ऑफ कली इज द चॅटिंग ऑफ द होली नेम. म्हणजे जो काही धार्मिक सिद्धांत राहिला आहे कलियुगा करता तो फक्त हेच आहे, एकच आहे, आणि तो म्हणजे कलियुगामध्ये पवित्र नाव, कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करणे. हे पण काल वाचलं. ईश्वरपुरी चैतन्य महाप्रभूंना सांगून राहिले. ईश्वरपुरी म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे गुरु महाराज, ईश्वरपुरींकडनंच त्यांनी दीक्षा घेतलेली आहे चैतन्य महाप्रभूंनी. म्हणजे तसं म्हणजे चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत, म्हणून त्यांनी आधी काय केलं की त्यांनी मंत्र ईश्वरपुरींच्या कानात सांगितला आणि ईश्वरपुरींनी तो मंत्र नंतर चैतन्य महाप्रभूंना दिलेला आहे. अशी ती खूप चांगली गंमत आहे. कधीतरी आपण जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या बाबतीत वाचू तेव्हा हे सगळं आपल्याला कळेल कशी कशी ती गंमत झालेली आहे. तर ईश्वरपुरींनी चैतन्य महाप्रभूंना सांगितलेलं आहे, ते आपण काल वाचलं आहे. इन दिस एज ऑफ कली देर इज नो अदर रिलिजियस प्रिन्सिपल दॅन द चार्टिंग ऑफ द होली नेम. म्हणजे कलियुगामध्ये दुसरा कुठलाच जो धार्मिक सिद्धांत आहे तो नाही आहे, फक्त कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करणे हाच एक सिद्धांत फक्त सांगितलेला आहे, विच इज द एसेन्स ऑफ ऑल द वैदिक हिम्स. म्हणजे जे काही वैदिक मंत्र आहे, जे काही वैदिक हे आहेत, वैदिक श्लोक वगैरे आहेत, त्या सगळ्यांचा जो सार आहे तो हाच आहे की कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करणे. हे त्याच्यामध्ये चैतन्य ईश्वरपुरी चैतन्य महाप्रभूंना सांगून राहिले, त्याचे गुरु महाराज चैतन्य महाप्रभूंना सांगून राहिले. दिस इज द पर्पट ऑफ ऑल द स्क्रिप्चर्स. म्हणजे जेवढे शास्त्र आहे, रिव्हिल्ड स्क्रिप्चर्स जेवढे आहेत, जे शास्त्र आहेत, त्या सगळ्या शास्त्रांचा जो विहित अर्थ आहे तो हाच आहे की म्हणजे आपल्याला हरे कृष्ण मंत्राचा जप करायचा. हे चैतन्य चरितामृत मध्ये आदी लीलेमध्ये 7व्या अध्यायातला 74वा श्लोक होता हा.
आता हे कालपर्यंत झालं होतं आपल्या याच्या पुढे आपण हे घेऊ पुढचं आता घेऊया. इन कलियुगा चॅटिंग ऑफ द होली नेम इज द मोस्ट फिजिबल मीन्स ऑफ सल्वेशन. म्हणजे कलियुगामध्ये पवित्र नावाचा जप करणे हेच मुक्ती प्राप्त करण्याचं सगळ्यात फिजिबल असं साधन आहे. फिजिबल म्हणजे सोपं साधन म्हणूया त्याला, सोपं असं साधन आहे मुक्ती प्राप्त करण्याचं. इन ग्रेट ज्युबिलिएशन श्री चैतन्य महाप्रभू सेड, म्हणजे अतिशय आनंदयुक्त होऊन चैतन्य महाप्रभू म्हणाले, काय म्हणाले ते, माय डिअर स्वरूप दामोदर अँड रामानंद राय, नो फ्रॉम मी दॅट चॅटिंग ऑफ द होली नेम्स इज द मोस्ट फिजिबल मीन्स ऑफ सल्वेशन इन दिस एज ऑफ कली. म्हणजे स्वरूप दामोदर आणि रामानंद राय हे चैतन्य महाप्रभूंचे खूप अंतरंग, म्हणजे खूप खाजगी आणि खूप त्यांचे खूप चांगले जवळचे त्यांचे शिष्य होते, स्वरूप दामोदर आणि रामानंद राय. तर त्या दोघांना चैतन्य महाप्रभू सांगून राहिले, काय सांगतात ते, की माझ्याकडनं हे जाणून घ्या की कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करणे हेच कलियुगामध्ये मुक्ती प्राप्त करण्याचं सगळ्यात सोपं साधन आहे, असं सांगतात ते. चैतन्य चरितामृतच्या अंत्यलीलेमध्ये 20व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे हा. हे आपण चैतन्य चरितामृत जेव्हा घेऊ तेव्हा आपण हे करणार आहोत. पण हे कलियुग आता हे कसं आहे की आपण श्री नामामृत म्हणजे पवित्र नाम का अमृत म्हणजे ग्लोरिफिकेशन ऑफ होली नेम्स, म्हणजे त्याचा आपण स्तुती करतो आहे, कृष्णाच्या पवित्र नावाची स्तुती करतो आहे. त्याच्यातले सगळे श्लोक त्यांनी इथे कंपाईल केले आहेत. द युनिव्हर्सल रिलीजियस प्रॅक्टिस फॉर द कलियुगा इज द चॅटिंग ऑफ द होली नेम. म्हणजे पुढे सांगून राहिले की ह्या कलियुगामध्ये जी सार्वत्रिक अशी विधी आहे, सार्वभौमिक विधी जी आहे, म्हणजे जी सगळ्यांना अप्लिकेबल आहे, ती कोणती विधी आहे, ती म्हणजे कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करणे. ही विधी सगळ्यांना अप्लिकेबल आहे. द रिलीजियस प्रॅक्टिस फॉर द एज ऑफ कली इज टू ब्रॉडकास्ट द ग्लोरीज ऑफ द होली नेम. म्हणजे कलियुगामध्ये जी कुठली धार्मिक पद्धत आपल्याला अपनवायची आहे किंवा जी कुठली धार्मिक पद्धती आपल्याला फॉलो करायची आहे, ती त्यांनी सांगितली आहे की कृष्णाच्या पवित्र नावाच्या जास्तीत जास्त प्रचार करणे, म्हणजे त्याची जी ग्लोरीज आहेत त्याचा जास्तीत जास्त प्रचार करणे हे आपल्याला केलं पाहिजे. ओनली फॉर दिस पर्पज हॅज द लॉर्ड इन अ येलो कलर डिसेंडेड ॲज लॉर्ड चैतन्य. आणि फक्त पवित्र नावाचा जप करण्याकरता किंवा त्याला ग्लोरिफाय करण्याकरता, म्हणजे त्याची स्तुती करण्याकरताच चैतन्य महाप्रभूंच्या रूपात कृष्णाने अवतार घेतलेला आहे. इन द येलो कॉम्प्लेक्स, म्हणजे येलो इन द येलो कलर डिसेंडेड ॲज लॉर्ड चैतन्य, म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा पीतवर्ण आहे, पीतवर्ण. आणि चैतन्य महाप्रभू म्हणून कृष्णाने कलियुगात अवतार घेतलेला आहे. फक्त कृष्णाच्या पवित्र नावाचं जी स्तुती आहे ती जास्तीत जास्त प्रचार करण्याकरता चैतन्य महाप्रभूंचा जन्म झालेला आहे. इन दिस एज ऑफ कली द प्रॅक्टिकल सिस्टम ऑफ रिलिजन फॉर एव्हरीवन इज द चॅटिंग ऑफ द नेम ऑफ गॉड हेड. पुढे सांगतात ते कलियुगामध्ये व्यावहारिक जो धार्मिक पद्धती आहे, व्यावहारिक म्हणजे जी सगळ्यांना सोप्या रीतीने करता येईल असा जो धर्म आहे तो कोणता आहे, प्रत्येकाकरता तो आहे की कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करणे. दिस वॉज इंट्रोड्यूस्ड इन दिस एज बाय लॉर्ड चैतन्य. आणि हा जो पवित्र नावाचा जप करायची जी विधी आहे ती सगळ्यात पहिले चैतन्य महाप्रभूंनी ह्या आपल्या मानव समाजात सगळ्यात आधी त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. भक्ती योगा ऍक्च्युअली बिगिन्स विथ द चॅटिंग ऑफ द होली नेम. म्हणजे भक्तियोग जो आहे तो कृष्णाच्या पवित्र नावाचा जप केल्याने सुरू होतो, तिथूनच त्याची सुरुवात होते भक्तियोगाची. ॲज कन्फर्म बाय मध्वाचार्य इन कमेंट्री ऑन मुंडक उपनिषद. जसं की मध्वाचार्य जे आहेत, मध्वाचार्य हे पण एक खूप मोठे आचार्य आहेत, वैष्णव आचार्य, त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. ते ब्रह्मगौडीय संप्रदाय ज्याच्यामध्ये इस्कॉन येते त्या संप्रदायाचे ते इनिशियल आचार्य मध्वाचार्यांपासूनच हा संप्रदाय आलेला आहे. तर मध्वाचार्यांचं खूप अनन्य असं साधारण असं महत्व आहे ब्रह्मगौडीय संप्रदायामध्ये. तर मध्वाचार्य काय सांगतात, मुंडक उपनिषदामध्ये त्यांची जी व्याख्या त्यांनी केलेली आहे त्याच्यात ते सांगतात, ही कोट्स दिस वर्स फ्रॉम नारायण संहिता. नारायण संहितेमध्ये हा श्लोक आलाय, त्याच्यावरती ते सांगतात, द्वापरेर्य च निर्विष्णु पंचरात्रैश्च केवलै कलौ तु नाम मात्रेण पूज्यते भगवान हरिः. द्वापरेर्य च निर्विष्णु पंचरात्रैस्तु केवलै कलौ तु नाम मात्रेण पूज्यते भगवान हरिः. In the Dwapar Yuga, people should worship Lord Vishnu only by regulative principles of नारद पंचरात्र. म्हणजे द्वापर युगामध्ये ते सांगतात की सगळ्यांनी विष्णूंची पूजा केलेली आहे, विष्णूंची पूजा करावी आणि ते रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स प्रमाणे. नारदीमध्ये नारदांनी भक्ती करण्याची विधी सांगितलेली आहे, व्यवहारिक विधी, प्रॅक्टिकल विधी. ते नारद पंचरात्र ते वेगळा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी नियम सांगितले आहेत की भक्ती करताना कोणत्या गोष्टी करू आणि कोणत्या गोष्टी करू नये, हे सगळं त्यांनी ते दिलेलं आहे. तर त्याच्याप्रमाणे विष्णूंची पूजा द्वापर युगात केली जायची. And other such authorized books. In the age of Kali, however, people should simply chant the holy names of the Supreme Personality of Godhead. म्हणजे नारद पंचरात्राप्रमाणे जे काही यम नियम आहेत भक्तीचे, त्याचं पालन करत करत विष्णूंची पूजा करणं हा द्वापर युगाचा धर्म होता आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी केलेला आहे. आणि बाकीचे अजून जे काही शास्त्र होते त्याच्याप्रमाणे पण त्यांनी त्याचं पालन करत द्वापर युगामध्ये आपलं उन्नती प्राप्त केली, आध्यात्मिक उन्नती प्राप्त केली.
पण कलियुगामध्ये इन द एज ऑफ कली हावेवर पीपल शुड सिम्पली चॅन्ट द होली नेम्स ऑफ द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. म्हणजे आपण कलियुगाचं काय सांगितलंय, कलियुगामध्ये फक्त काहीच करायचं नाहीये, फक्त कृष्णाचे जे पवित्र नाव आहेत त्या पवित्र नावाचा जप करणे, फक्त हाच एक धर्म सांगितलेला आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायची गरज नाहीये. तर हे श्री चैतन्य चरितामृत आदी लीला 3ऱ्या अध्यायाचं 40वा श्लोक होता हा. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की द्वापर युगामध्ये नारद पंचरात्रेप्रमाणे जे काही यम नियम होते भक्तीचे ते पालन करत करत विष्णूंची पूजा करून सगळ्यांनी आपली आध्यात्मिक उन्नती प्राप्त केली. पण कलियुगामध्ये मात्र हे सगळं काही करायची गरज नाहीये. कलियुगामध्ये फक्त कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करूनच आपल्याला आपली आत्मिक उन्नती आणि आत्मिक सिद्धी किंवा म्हणजे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आपण प्राप्त करू शकतो, असं जे सांगितलेलं आहे त्यांनी. कलियुगाकरता फक्त कृष्णाच्या पवित्र नावाचा जप सांगितलेला आहे. हरी बोल, हरे कृष्णा. ग्रंथराज श्री नामामृत की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. ऐकवायला येतं का इथे तुम्हाला? नाही ऐकायला येते थोडी आयडिया तर काय येते ऐकू येते ना? माझा आवाज नव्हता. तू आवाज येत नाहीये? आवाज नव्हता. हॅलो, आता आवाज पहिले येतो? पहिले तर आलाच नाही. अच्छा, पहिले आलाच नाही का? नाही. आता एक येतोय? तर थोडस इथं नेटवर्क प्रॉब्लेमही आहे थोडा. अच्छा, नेटवर्कचा इश्यू आहे का? ओके 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 ओके. पण थोडा थोडा येतोय का आवाज? मग बाकीच्यांना येतोय का बरोबर? हा, थोडा थोडा मधून मधून कटतोय आवाज. अच्छा, मधून मधून कटतोय का? 2 मिनिटं. हरे कृष्ण. आता जर का आवाज कमी झाला तर मला सांगा, मग त्याप्रमाणे आपण थोडस चेंजेस करू मग. हा, हरे कृष्ण हरे कृष्ण. ग्रंथराज भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. 17वा श्लोक झाला होता आपला. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया तदा रजस्तमो भावा कमलो भादेश विद्यते हृदय ग्रंथि चिद्यन्ते सर्वसंशया. माझं ते सॉरी he becomes a Vaishnava in the enlightened state of liberation. He can know what is actually the personality of Godhead. म्हणजे आपण ब्राह्मण आणि वैष्णवा जे आहे त्यांच्यामध्ये कालचं जे डिस्कशन किंवा त्यांच्यामध्ये जे कंपॅरिझन आहे ते आपण कालच्या श्लोकात पाहिलं होतं. तिथपर्यंत आपलं झालेलं आहे मला वाटते. हा, एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्वविज्ञान मुक्त संघस्य जायते. इथपर्यंत आपलं झालं होतं. आता ह्याच्या पुढे आपण करणार आहोत की म्हणजे हे जी आहे जे सायन्स ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ गॉड इज द सब्जेक्ट मॅटर फॉर द स्टडी बाय द पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स इन स्पिरिच्युअल लाईन. म्हणजे कृष्णाच्या बाबतीत शास्त्रोक्त अध्ययन करून घेणे म्हणजे हा एक प्रकारचा स्नातकोत्तर असा अभ्यास आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यांना रस आहे, ज्यांना आध्यात्मिक याची गोडी आहे, त्यांच्याकरता ते पदव्युत्तर अभ्यासक्रम तो आहे. कृष्णाच्या बाबतीत शास्त्रोक्त माहिती घेणे म्हणजे कृष्ण काय आहे, नेमका कृष्ण कसा आहे, कृष्णाची भक्ती कशी करायची, कृष्णाचे शुद्ध भक्त कसे असतात, त्यांची आपण सेवा कशी करायची, मग त्यांची सेवा केल्याने किंवा कृष्णाची सेवा केल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जेव्हा आपण करतो तर त्याला पोस्ट ग्रॅज्युएट असं म्हणजे पदव्युत्तर किंवा स्नातकोत्तर त्याला अभ्यास म्हटलेला आहे. Foolish men or men with poor fund of knowledge do not understand the Supreme Lord and they interpret Krishna according to their respective whims. म्हणजे जे मूर्ख लोक असतात किंवा ज्या लोकांना या बाबतीत ज्ञान नाही आहे ते लोक कृष्णाला समजू शकत नाही आणि स्वतःच्या काय म्हणता येईल त्याला, स्वतःच्या व्हीम्स प्रमाणे, स्वतःच्या लहरीप्रमाणे, जसा लहरी माणूस असतो त्या स्वतःची लहर जशी असेल त्याप्रमाणे ते कृष्णाच्या बाबतीत सांगत असतात. स्वतःच्या मनात जे काही त्या बाबतीत कृष्णाच्या बाबतीत सांगत राहतात. असं आहे ते. त्यांना शास्त्राच्या बाबतीत काही माहिती नसते, त्याच्या बाबतीत ते शास्त्राप्रमाणे सांगू शकत नाही. The fact is, however, that one cannot understand the science of the personality of Godhead unless one is freed from the contamination of material modes. कालच हे पण पाहिलेलं आहे की कृष्णाच्या बाबतीत आपण तोपर्यंत सांगू शकत नाही किंवा बोलू शकत नाही जोपर्यंत आपण जे भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहे त्याच्या प्रदूषणापासून, तोपर्यंत कल्मशांपासून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपण कृष्णाचं शास्त्रोक्त ज्ञान प्राप्त नाही करू शकत. इव्हन अप टू द स्टेज ऑफ ब्राह्मण. म्हणजे तुम्ही ब्राह्मण जरी असले
तरी ते अवघड आहे. When a qualified Brahmana actually becomes a Vaishnava, in the enlivened state, the liberation step of liberation, he can know what is actually the personality of Godhead. म्हणजे असा जो पात्र किंवा जो असा क्वालिफाईड जो ब्राह्मण आहे, खरोखरचा जो ब्राह्मण आहे, तो खरा जेव्हा वैष्णव म्हणून तयार होतो, तेव्हा मग त्या चैतन्यशील अवस्था जी असते ती मुक्तीची अवस्थामध्ये तो मग कृष्णाला जाणून घेऊ शकतो. असं आपण कालच्या श्लोकामध्ये आपलं झालेलं आहे. हरी बोल. आता त्याच्या पुढे आपण वाचतो आहोत. 21वा श्लोक. हरी बोल. पहिला स्कंध, दुसरा अध्याय आणि हा 21वा श्लोक आपण सुरू करतो आहोत. हरी बोल. विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि दुष्ट एवात्मनीश्वरे. विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. विद्यन्ते हृदय ग्रंथिश्चिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. भिद्यन्ते pierced, हृदय heart, ग्रंथिः knots, छिद्यन्ते cut to pieces, सर्व all, संशयः misgivings, क्षीयन्ते terminated, च and asya his कर्माणि chain of fruitive actions, दृष्टे having seen, eva certainly, atmani unto the self, Ishware dominating. Translation by His Divine Grace, Abhichandavindra Bhaktivedanta Swami Srila Prabhupada ki jai. Anwad Srila Prabhupada ji ke dwara. Thus, the knot in the heart is pierced and all misgivings are cut to pieces. The chain of fruitive actions is terminated when one sees the self as master. मग ते काय म्हणतात की अशा प्रकारे जेव्हा आपण एस्टॅब्लिश इन द मोड ऑफ अनलॉइड गुडनेस, म्हणजे आपण विशुद्ध सत्वगुणामध्ये जेव्हा स्थित होतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं जे हृदय आहे किंवा आपलं जे मन आहे ते अतिशय चैतन्यशील होते कृष्णाच्या भक्ती केल्याने, आणि कृष्णाच्या बाबतीत आपल्याला शास्त्रोक्त जे सकारात्मक ज्ञान प्राप्त होते, त्याच्यानंतर ते काय होते सांगून राहिले आहे. त्याच्यानंतर दस द नॉट इन द हार्ट इज पियर्स्ड, म्हणजे आपल्या हृदयातली जी गाठ आहे त्याचं भेदन होते त्याचं, आणि अँड ऑल मिसगिविंग्स आर कट टू पीसेस, आणि जे काही आपले संशय, चिंता किंवा जी काही भीती आहे कृष्णाच्या बाबतीची, ती सगळी संशय, चिंता किंवा भीती आहे ती पूर्णपणे नष्ट होते, ती तुकडे तुकडे होऊन संपून जाते. द चेन ऑफ फ्रिटिव्ह ऍक्शन इज टर्मिनेटेड व्हेन वन सीज द सेल्फ ऍज द मास्टर. आणि आपली जी सकाम कर्म करण्याची जी साखळी आहे, जी आपण जन्मजन्मांतरापासून करत आलेलो आहे, आधीच्या जन्मांपासून जी आपली सुरू आहे, ती साखळी तिथे संपुष्टात येते, ती संपते, आणि मग त्याच्यानंतर आपला जो आत्मा आहे त्याला आपण आपला स्वामी मानायला लागतो. आता सध्या कसं आहे की आतापर्यंत माझे सगळे आजूबाजूचे, माझा बॉस माझा स्वामी आहे, त्याच्यानंतर माझे जे षड्रिपू आहेत ते माझे स्वामी आहेत, ते मला जसं पाहिजे तसं मला राबवून घेत असतात, माझा जो बॉस आहे तो तसा राबवून घेत असतो. पण हे सगळं घडल्यानंतर जेव्हा मी कृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये जेव्हा मी स्थित होतो आणि सकाम कर्म जेव्हा पूर्णपणे संपलेले असतात, त्याच्यानंतर माझा जो आत्मा आहे तो आत्मा हा माझा स्वामी आहे, अशा प्रकारे मी त्याच्याकडे पाहतो आणि मग त्याच्या इच्छेने त्याला जे काही पाहिजे मग त्याला द्यायला सुरुवात करतो. जसं मी सांगितलेलं आहे याच्यात की आपण आत्म्याची काळजी नाही करत, आपण काय करतो ते फक्त बाहेरचा जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्याला चमकवत राहतो, फक्त मस्तपैकी नेल पॉलिश लावा, त्याच्यानंतर इकडे अजून काय याला लावतात ते काय ओठांना लावतात ते लावा, चमचम चमचम, ते सगळं शरीराचं चालू असते, शरीराची टोचले नाही, आपल्याला आत्म्याकडे लक्ष देते. आत्म्याची काय गरज आहे? आत्म्याची गरज ही परमात्मा आहे. परमात्म्यापर्यंत जोपर्यंत आपण पोहोचू शकत नाही तोपर्यंत आत्म्याची संतुष्टी कधी होणार नाही. आणि आपण असं करतो कारण आपण शरीराला मुख्य महत्व देतो. आत्म्याची काय गरज, तो बाजूला पडलेला आहे, तो कंप्लेंटही करत नाही, त्याची कधी काळजी पण नसते, काही त्रासही देत नाही, तो चुपचाप पडलेला असतो, काही गरज नाही त्याच्याकडे लक्ष द्यायची. पण शरीराकडे लक्ष दिल्यानंतर ते सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे, हा मी छान दिसते असं म्हटलं पाहिजे, माझी साडी छान आहे, खूप छान आहे, त्याच्यानंतर माझे ते सोन्याचे आभूषण पण खूप चांगले आहे, सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होते, मग तो आपला अहंकार वाढत जातो. असे ते षड्रिपू आपण स्वतःच वाढवतो ते, आणि नंतर ते आपल्या मानगुटीवर बसतात आणि जगू देत नाही आपल्याला पुढे गेल्यानंतर. म्हणून या षड्रिपूंना वेळीच आपल्याला थांबवता आलं पाहिजे, आणि ते आपल्या पुरुषार्थांनी आपण थांबवू शकत नाही, आपल्या स्वतःच्या याच्यावर आपण थांबवू शकत नाही. त्याच्याकरता कृष्णाची शरण घेणं फार आवश्यक आहे. जेव्हा आपण कृष्णाची शरण ग्रहण करतो तेव्हा हे षड्रिपू लवकर कंट्रोल होऊ शकतात आणि लवकरात लवकर आपण कृष्णाच्या भक्तीमध्ये रत होतो. हरी बोल. Purport by His Divine Grace, Abhay Charanamrita Bhaktivedanta Swami Srila Prabhupada ki jai. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. Attaining scientific knowledge of the personality of Godhead means seeing one's own self simultaneously. म्हणजे कृष्णाच्या बाबतीतचं जे शास्त्रोक्त ज्ञान प्राप्त करणं, याचा काय अर्थ आहे की आपल्या स्वतःचा जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या सतत संपर्कात राहणं. कारण आत्म्याला परमात्म्याची गरज आहे, आणि जेव्हा परमात्म्यावर आपलं जेव्हा अनुसंधान होते
तेव्हा आपल्या आत्म्याच्या सोबतही आपला संबंध कंटिन्युअस असतो. ऍज फार एज द आयडेंटिटी ऑफ द लिव्हिंग बिंग एज स्पिरिट सोल इज कन्सर्न, स्पिरिट सेल्फ इज कन्सर्न, देर आर ए नंबर ऑफ स्पेक्युलेशन्स अँड मिसगिविंग्स. म्हणजे आपण जर का विचार करायला गेलो की जो चेतन जीव आहे, तो चेतन जीव म्हणजे हा आत्मतत्व आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तर ह्याच्या बाबतीत खूपसे असे अनुमान पसरलेले आहेत आणि खूपशे लोकांना त्याच्या बाबतीत काय म्हणता येईल, मिसगिविंग्स आहेत. म्हणजे संशय किंवा चिंता किंवा भीती भरली आहे त्यांच्या मनामध्ये, की आत्म्याचं नेमकं काय असते, शरीराचं आपल्याला माहिती आहे, भौतिक जगतामध्ये कसे व्यवहार होतात ते सगळं आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्याला कोणी उल्लू नाही बनवू शकत. मी सगळ्यांबरोबर ते पुरून उरेल. पण हे आत्म्याचं नेमकं काय सांगून राहिले, याच्यामध्ये काय मिळणार आहे, मला उल्लू तर नाही बनवणार कोणी, मला त्रास तर नाही देणार, मला हे असे संशय, चिंता किंवा भीती आपल्यामध्ये असते किंवा वेगवेगळे अनुमान आपल्या मनामध्ये असतात. तर ह्याची जी भीती असते, देर आर नंबर ऑफ, म्हणजे अशा खूप साऱ्या या गोष्टी असतात आपल्यामध्ये, ज्यांना आपल्या कृष्णाच्या बाबतीत माहिती नाही त्याच्यामध्ये हे सगळं असते. द मटेरियलिस्ट डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ द स्पिरिट सेल्फ अँड द एम्पिरिक फिलॉसॉफर्स बिलीव्ह इन द इम्पर्सनल फीचर ऑफ होल स्पिरिट विदाउट इंडिव्हिज्युअलिटी ऑफ द लिव्हिंग बिंग्स. आता जे भौतिकतावादी लोक आहेत ते सरळ सरळ आत्म्याचं जे अस्तित्व आहे ते पूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात आत्मा मला डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्याच्यामुळे आत्म्याचं अस्तित्व नाही. मग आत्मा नाही तर परमात्म्याचा तर प्रश्नच नाही. परमात्मा गेला उडत, आत्म्याच नाही दिसत मला तर परमात्मा दिसायचा प्रश्नच नाही, त्याच्यामुळे आत्माही नाही, परमात्माने सगळं संपलं. भौतिकतावादी म्हणजे शेवटी इंद्रिय तृप्तीपर्यंत राहिलं त्यांचं जीवनाचा शेवट, ते फक्त इंद्रिय तृप्ती करत 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 त्याच्या जीवनाचा अंत होतो. तर त्याच्याप्रमाणे जे इम्पिरिक फिलॉसॉफर्स की म्हणजे जे की अनुभव कथन करून जे तत्वज्ञान प्राप्त करणारे असतात, अनुभव गम्य ज्यांचं तत्वज्ञान असते, ते काय म्हणतात की आम्ही कृष्णाचं जे मूर्तिमंत स्वरूप आहे त्याच्यावर आमचा विश्वास नाहीये, आमचा त्याच्या निराकार स्वरूपावर विश्वास आहे. निराकार स्वरूपावर त्यांचा विश्वास असतो, तो निराकार आहे. आणि जी इंडिव्हिज्युअलिटी आहे, की प्रत्येक जो माणूस आहे तो वेगवेगळा आहे, त्याच्यावर पण त्यांचा विश्वास नसतो. ते काय म्हणतात की कृष्ण जो आहे तो एक मोठा चेतन आहे आणि आम्ही सगळे छोटे छोटे चेतन आहोत आणि हे चेतन आणि ते चेतन एकच आहे. त्याच्यामुळे आम्ही पण सगळे कृष्ण आहोत आणि कृष्ण पण आमच्यासारखाच आहे आणि आम्ही सगळे कृष्ण आहोत, असं ते म्हणून कृष्णाच्या चरणी अपराध करतात. तर ते इंडिव्हिज्युअलिटी ते लोक मानत नाही. म्हणजे प्रत्येक हा इंडिव्हिज्युअल वेगळा वेगळा, प्रत्येक आत्मा इंडिव्हिज्युअली वेगळा वेगळा आहे, याच्यावर त्यांचा विश्वास नसतो. कारण सगळे चेतन आहेत, सच्चिदानंद सगळे आहेत, मग ते एकच आहे, सगळे एकसारखेच आहेत आणि सगळे कृष्ण पण तसंच आहे, सगळे एकसारखेच आहेत, सगळे कृष्ण आहेत असं म्हणून ते मोकळे होतात. आणि तो एक प्रकारचा खूप मोठा अपराध आहे. माणूस कधीच हा कृष्ण नाही बनू शकत, ते शक्यता नाही. ते किती प्रयत्न केले, किती डोकंफोड केली त्यांनी, किती प्रयत्न केले तरी कृष्णाच्या ठिकाणी स्वतःला बसवू शकत नाही, ते अशक्य आहे. ती भक्ती पण नाही करू शकत तो. आणि म्हणजे त्याचं काय म्हणता येईल त्याला, की त्याचं भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन दोन्ही नष्ट होते असा विचार ठेवलेला. ते दोन्ही याच्यामध्ये तो काही चांगलं करू शकत नाही. मग ते पुढे काय सांगतात, बट द ट्रान्सेंडेंटलिस्ट अफर्म दॅट द सोल अँड सुपर सोल आर टू डिफरंट आयडेंटिटीज. पण जे अध्यात्मवादी आहेत, जे भक्त आहेत, ते काय कन्फर्म सांगतात की आत्मा आणि परमात्मा हे दोघं वेगवेगळे अशा आयडेंटिटीज आहेत. म्हणजे दोघंच्या दोघं वेगळे वेगळे आहेत. क्वालिटेटिव्हली वन बट क्वांटिटेटिव्हली डिफरंट. म्हणजे जसे सत्य आत्मा जो आहे तो पण सच्चिदानंद आहे आणि परमात्मा म्हणजे कृष्ण आहे तो पण सच्चिदानंद आहे. म्हणजे गुणात्मकरित्या पाहायला गेलं तर दोघंही एकच आहेत. पण जेव्हा आपण संख्यात्मकरित्या पाहतो तेव्हा संख्यात्मकरित्या तो खूप मोठा फरक आहे. म्हणजे जो आत्मा आहे तो अणू आहे आणि परमात्मा आहे तो विभू आहे. अणू म्हणजे अतिशय लहान, अतिशय लघु, आत्मा अतिशय छोटासा आहे. पण परमात्मा कसा आहे तो विभू, विभू म्हणजे खूप मोठा, खूप श्रेष्ठ असा. म्हणजे क्वांटिटेटिव्हली हा त्यांच्यामध्ये फरक आहे. म्हणजे गुणात्मक दृष्ट्या दोघे एकसारखे, सच्चिदानंद आत्मा पण आहे, सच्चिदानंद परमात्मा पण आहे, सच्चिदानंद कृष्ण पण आहे. सगळं म्हणजे क्वालिटेटिव्हली एकच आहे. पण जेव्हा संख्यात्मक रित्या पाहायला गेलं आपण, की ते गुण त्याच्यामध्ये किती आहेत आणि आपल्यामध्ये किती आहेत, तर आपल्यापेक्षा त्याच्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात जास्ती असतात कृष्णामध्ये. त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्हली हा फरक असतो आत्मा आणि परमात्म्यामध्ये. देर आर मेनी अदर थिअरीज but all these different speculations are at once cleared off as soon as Sri Krishna is realized in truth by the process of bhakti yoga. असं जे सांगितलेलं आहे की कोणी त्याला निराकार म्हणते किंवा कोणी म्हणते की नाही आत्मा नाहीये म्हणजे परमात्मा पण नाहीये, अशा खूप साऱ्या थिअरी जगामध्ये फिरून राहिल्या आहेत. आपल्या कानावर खूप काही पडत राहते. त्याच्यामुळे अशा खूप साऱ्या आपल्याला सिद्धांत ऐकायला मिळतात. पण हे सगळ्याचे सगळे जे काही अनुमान आहेत, हे सगळे अनुमान आहेत. हे कारण शास्त्राला याचा कुठल्याही त्याला सपोर्ट नाही आहे, त्याच्यामुळे सगळे अनुमान आहेत. हे सगळे अनुमान एका क्षणात संपतात. त्याच क्षणी जेव्हा आपण कृष्णाची पूर्णपणे शरण ग्रहण करतो आणि कृष्णाचा भक्तियोग खऱ्या रीतीने आपण सुरू करतो, त्यावेळेस आपले हे जे सगळे जे संशय, चिंता किंवा जी काही भीती असते ही पूर्णपणे संपलेली असते. कृष्णाची शरण ग्रहण केल्याबरोबर आणि त्याचा भक्तियोग सुरू केल्याबरोबर या सगळ्या गोष्टी पूर्णपणे संपुष्टात येतात. श्री कृष्ण इज लाईक द सन अँड द मटेरियलिस्टिक स्पेक्युलेशन अबाउट ऍब्सोल्यूट ट्रूथ आर लाईक द डार्केस्ट मिडनाईट.
पुढे ते सांगतात की कृष्ण जो आहे तो सूर्यासारखा आहे आणि जे भौतिकतावादी जे काही अनुमान करतात परमसत्याच्या बाबतीमध्ये की तो निराकार आहे आणि किंवा आत्मा नाहीच आहे आणि परमात्मा पण नाहीये, हे जे सगळं आहे हे लाईक द डार्केस्ट मिडनाईट, म्हणजे जी मध्यरात्र असते, जी कशी अंधारलेली पूर्ण अंधारलेली मध्यरात्र असते की नाही, त्यांच्यासारखे हे भौतिकतावादी लोकांचे हे सगळे अनुमान आहेत. त्या भौतिकतावादी लोकांची ही स्थिती त्या डार्केस्ट मिडनाईट मध्ये असल्यासारखी आहे. ते कृष्णाच्या सूर्याकडे पाहूच शकत नाही, कारण कृष्णावर त्यांचा विश्वास नाही, असं म्हणतात ते. कृष्ण इज लाईक द सन, तो सूर्यासारखा आहे. ॲज सून ॲज कृष्णा द सन as soon as the Krishna sun is arisen within one's heart, the darkness of materialistic speculations about the absolute truth and the living beings is at once cleared off. म्हणजे जसा हा कृष्णाचा सूर्य आपल्या हृदयामध्ये उगवतो, कृष्ण हा सूर्य आहे म्हटलेला आहे, पण जसा हा सूर्य आपल्या हृदयामध्ये उगवतो, तसंच जी काही ती अंधारी रात्र आहे, आपली भौतिकतावादी जी काही अनुमान करण्याची जी रात्र आहे किंवा जी डार्केस्ट मिडनाईट आहे, ती आपल्या हृदयामधली पूर्णपणे क्लिअर होते, ती म्हणजे पूर्णपणे संपून जाते. सगळीकडे तो कृष्णाचा प्रकाश पसरलेला असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. कृष्णाचं तेवढं तेज आहे, ते म्हणजे कृष्णाची तेवढी शक्ती आहे की तो आपल्या भक्तांचे सगळे जे हे संशय आहेत ते पूर्णपणे नष्ट करू शकतो. इन द प्रेझेन्स ऑफ द सन द डार्कनेस कॅनॉट स्टँड, म्हणजे जिथे सूर्य आहे तिथे अंधार थांबू शकत नाही, अंधार तिथे राहू शकत नाही. And the relative truths that were hidden within the dense darkness of ignorance become clearly manifested by the mercy of Krishna, who is residing in everyone's heart as the super soul. आणि जे काही आपल्या मनामधले सापेक्ष सत्य जे काही आपल्या मनामध्ये होते, पण आपला अंधकार जो होता, भौतिकतावादी होण्याचा जो आपला अंधकार होता, त्याच्यामुळे सगळे सत्य जे होते ते कुठेतरी दबून गेले होते, दडले होते त्या आतमध्ये. त्या गहन अंधकारात ते कुठेतरी अंधकाराच्या गहन अंधकारामध्ये ते सगळे दडले होते, लपले होते ते. पण जसाच तो सूर्याचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये पसरतो, त्याच तसाच म्हणजे कृष्णाचा जो तेज आहे ते आपल्या हृदयामध्ये पसरते, तो सूर्याचा प्रकाश आपल्या हृदयात पसरतो. तसंच कृष्णाच्या कृपेने हे सगळं आपल्याला स्पष्ट दिसायला लागते. आणि जे काही आपले मिसगिविंग्स असतात, जे काही आपले संशय असतात, जे काही चिंता असतात किंवा ते सगळं आपलं पूर्ण दूर होते. आणि हा कृष्ण आपल्या हृदयामध्येच आहे. आपण सांगितलेलं आहे की कृष्णाची आपल्याला 3 प्रकारे त्याची अनुभूती घेता येते. कसं आहे, एक तर परब्रह्म आहे, दुसरं परमात्मा आहे आणि तिसरं भगवान आहे. तर परमात्मा परब्रह्म रूपाने तो म्हणजे कृष्णाच्या शरीरातून निघणारे जे तेज आहे, त्या तेज जे आहे म्हणजे त्याचे जे शरीरातून निघणारे जे किरण आहेत, त्या किरणांना आपण परब्रह्म असं म्हटलेलं आहे. तर जे ज्ञानी लोक असतात, ते ज्ञानी लोक चिंतन करतात की मला परब्रह्मामध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणजे ते कृष्णाच्या तेजामध्ये जाऊन ते विलीन होतात. त्याच्यानंतर जे योगी लोक आहेत, त्या योगी लोकांना आपल्या हृदयामध्ये त्याचं साक्षात दर्शन करायचं असते. तर ते परमात्मा रूपाने त्या हृदयात आपल्या हृदयात दर्शन करतात. कारण हृदयामध्ये ते आपण ऐकलेली आहे ती अॅनॉलॉजी की 2 पक्षी बसलेले, एक आत्मा आहे आणि एक परमात्मा आहे. आणि आत्मा जो आहे तो आपण जे काही कर्म करतोय त्याचं फळ खायला तो भयानक उत्सुक आहे. कर्म केल्याबरोबर त्याला पटकन फळ खायचं आहे. म्हणजे आपल्याला कर्म करा पण फळाची इच्छा करू नका, असं कृष्ण सांगतो भगवद्गीतेमध्ये. पण माझं काय आहे की मी कर्म केल्याबरोबर मला लगेच ते फळ खायचं आहे. काय काय झालं माझं, कसं झालं, काय काय होईल, काय नाही होणार, ते मला पटकन लवकरात लवकर कळलं पाहिजे. तर ते जसं लहान मुलांचं असते ना की बर्थडेचे गिफ्ट आलेले असतात. मग ते बर्थडेचे गिफ्ट आल्याबरोबर ते लहान मुलं म्हणजे गेस्ट आलेले असतात, तोपर्यंत थांबू शकत नाही ते. ते उघडून पाहायचं असते त्यांना लगेच की मला काय दिलेलं आहे, काय दिलेलं नाहीये. तर हा असाच प्रकार आहे. मी कर्म केल्याबरोबर मला लगेच त्याचे फळ हवे बस. मला त्याच्याकरता थांबायचं नाहीये. जेवढ्या लवकर मिळेल तेवढं चांगलं आहे. अरे पण ते कर्म तुझ्यासोबत ते बंधन घेऊन येणार आहे. ते तुला अजून जास्ती बांधून ठेवणार आहे. अजून जास्ती तू त्याच्यामध्ये अजून बंधत जाणार आहे आणि मग तुझं निघणं अजून उशिरा होईल. त्यातून सुटणं अवघड होत जाणार आहे. पण ते आपल्याला समजत नाही. ते आपल्याला लवकरात लवकर कर्म करून लवकरात लवकर त्याचे फळ घ्यायचे असतात. म्हणून सांगितलंय की म्हणजे कर्म करायचे ते सगळे कृष्णाकरता करायचे. कृष्णाकरता जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचे बंधनं उत्पन्न होत नाही. कृष्णाचे कर्म कधीच बंधनकारक नसतात. कृष्णाकरता केलेले कर्म हे आपल्याला सोडवणारे असतात. हरी बोल. माझा आवाज येतोय का? हरे कृष्णा. हरे कृष्णा. सांगितलं नाही. हरे कृष्णा. हा मला हा आवाज येतोय, आवाज येतोय ना? येतोय येतोय येतोय. अच्छा, ओके. आवाज क्लिअर आहे. हे क्लिअर आहे. ओके. तर हा आपला जो अंधकाराचा अज्ञान जो आहे, तो आपल्या याच्यातून कृष्णाच्या दयेमुळे तो अंधकार सगळा नाश पावतो आणि अशा प्रकारे मग आपल्याला कृष्णाची कृपा प्राप्त होते आणि भक्तीमध्ये आपण लवकरात लवकर पुढे आपली प्रगती होत जाते. त्यानंतर ते पुन्हा सांगतात भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतो, The Lord says that in order to show special favor to his pure devotees, he personally eradicates the dense darkness of all misgivings by switching on the light of pure knowledge within the heart of a devotee. म्हणजे कृष्ण त्याच्यात सांगतो की माझे जे शुद्ध भक्त असतात त्यांच्या प्रती विशेष कृपा प्रदर्शित करण्याकरता
मी स्वतः ही पर्सनली इरॅडिकेट्स म्हणजे स्वतः मी ते त्याचं निर्मूलन करतो. कशाचं? जो की गहन अंधकार या ज्या चिंता आहेत किंवा जे काही संशय आहेत त्याचा जो काही गहन अंधकार आहे त्यांच्या हृदयामध्ये पसरलेला आहे, शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये तो स्वतः शुद्ध जे ज्ञान आहे, शुद्ध ज्ञानाचा तो दिवा आहे तो स्वतः पेटवतो कृष्ण आणि त्याच्याद्वारे तो सगळा जो अंधकार आहे तो पूर्णपणे नष्ट करतो. शुद्ध भक्ताच्या हृदयातला जो अंधकार आहे तो पूर्णपणे नष्ट करतो. म्हणून आपण स्वतः त्याच्याकरता पूर्णपणे शरण ग्रहण करायची आहे. कृष्ण सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे जेव्हा आपण शरण ग्रहण करतो तेव्हा हळूहळू मग आपली त्याच्याकडे वाटचाल सुरू होते. दुसरं कसं की आपल्याला शुद्ध भक्त म्हणजे त्याच्याकरता सांगितलेलं आहे आपल्याला की काय काय करायचं आहे. तर एक तर 16 माळा जप करायचा आहे, त्याच्यानंतर 4 नियमांचं पालन करायचं आहे आणि प्रसादच खायचा आहे, बाहेरचं खायला बंद करायचं आहे. हे सगळे आपण जेव्हा नियम पालन करायला सुरुवात करतो सिरियसली, तेव्हा मग शुद्ध भक्तीकडे खरी वाटचाल आपली सुरू होते आणि मग त्याच्यानंतर आपण आनंदी राहू शकतो. कारण मग आपण सत्वगुणामध्ये स्थित झालेलो असतो. रजोगुण, तमोगुण हे नष्ट झालेले असतात किंवा कमी कमी होत जातात आणि त्याच्यामुळे मग आपला आनंद जीवनातला वाढत जातो. हरी बोल. Therefore, because of the personality of Godhead taking charge of illuminating the heart of his devotee, certainly a devotee engaged in his services in transcendental love cannot remain in darkness. आणि त्याच्यामुळे ते पुढे सांगतात प्रभुपाद की जेव्हा कृष्ण स्वतः चार्ज घेतो की आपले जे शुद्ध भक्त आहे त्यांच्या हृदयामध्ये मला प्रकाश करायचा आहे आणि त्याच्या मनातली जे काही भीती आहे, संशय आहे ते मला स्वतःला घालवायचं आहे, असं कृष्ण स्वतःनी जेव्हा ते कार्य स्वतःच्या हातात घेतलेलं आहे तेव्हा तो भक्त जो असेल जो की त्याची दिव्य प्रेममय सेवेमध्ये युक्त झालेला असतो, तो कधीच मग त्याच्यानंतर अंधकारात राहू शकत नाही. कधीच ते शक्य नाहीये. तो कधीच पुन्हा अंधकारात पडणार नाही. ते शक्य होणार नाही. कारण कृष्णाने स्वतःनी चार्ज घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याला ते शक्य नाही अंधारात हे राहणं. He comes to know everything of the absolute and the relative truths. म्हणजे मग त्याला हळूहळू जे निरपेक्ष सत्य आणि सापेक्ष सत्य याच्या बाबतीत त्याला कळायला सुरुवात होते. म्हणजे निरपेक्ष सत्य म्हणजे कृष्णाचं सत्य आहे. म्हणजे कृष्ण जो आहे तो निरपेक्ष सत्य आहे. म्हणजे हे सत्य निरपेक्ष सत्य कुठल्या सत्यावर अवलंबून नाहीये. सापेक्ष सत्य म्हणजे हे सत्य असेल तर पुढचं सत्य असेल. मग ते सत्य असेल तर त्याच्या पुढचं सत्य असेल. असे सगळे सत्य जेव्हा एकमेकांवर अवलंबून असतात तेव्हा त्याला आपण सापेक्ष सत्य म्हणतो. पण कृष्ण जे सत्य आहे ते ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे. ऍब्सोल्यूट म्हणजे निरपेक्ष सत्य आहे. निरपेक्ष म्हणजे ते सत्य दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर अवलंबून नाहीये. कॉज ऑफ द ऑल कॉजेस म्हणजे सर्व कारणांचं शेवटचं कारण जे आहे ते कृष्ण आहे. त्याच्यामुळे ते कशावर अवलंबून नाहीये आणि ते निरपेक्ष सत्य असं त्याला सांगितलेलं आहे. ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे, रिलेटिव्ह ट्रूथ नाहीये ते. सापेक्ष सत्य नाहीये, ते निरपेक्ष सत्य आहे कृष्ण म्हणजे. The devotee cannot remain in darkness, and because the devotee is enlightened by the personality of Godhead, his knowledge is certainly perfect. आणि त्यांनी सांगितलंय की भक्त जो असतो तसा मग कुठल्याच प्रकारच्या अंधकारात तो राहू शकत नाही. आणि मग या भक्ताच्या जे एनलाइटमेंट झालेलं आहे म्हणजे अज्ञानापासून त्याची मुक्ती झाली आहे आणि त्याला प्रबुद्धता प्राप्त झालेली आहे ती कृष्णाच्या कृपेमुळेच प्राप्त झाली आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं जे ज्ञान आहे ते निश्चितच पूर्णपणे परिपूर्ण असते. त्याचं परिपक्व ज्ञान त्याला प्राप्त झालं असते कारण तो कृष्णाशी जोडला गेलेला असतो. त्याच्यामुळे त्याचं ज्ञान जे असते ते परफेक्ट असते. दिस इज नॉट द केस फॉर दोज हू स्पेक्युलेट ऑन द ऍब्सोल्यूट ट्रूथ बाय डिंट ऑफ देअर ओन लिमिटेड पॉवर ऑफ अप्रोच. पण ही जी असते ही गोष्ट त्या लोकांकरता नाहीये की जे नुसतं अनुमान करतात की परमसत्य असं असेल किंवा असं होत असेल किंवा तसं होत असेल, कदाचित असं होते का, कदाचित तसं होते का, असं त्यांचं स्वतःचं अनुमान लावत लावत ते कृष्णाला जाणून घ्यायचा जो प्रयत्न करतात. म्हणजे त्यांची जी स्वतःची अप्रोच करण्याची जी शक्ती असते ती फार लिमिटेड असते. म्हणजे आपली जी ब्रेन आहे त्या ब्रेनची कॅपॅसिटी फार लिमिटेड आहे. ती एका लिमिटच्या पलीकडे सांगू शकत नाही. पण शास्त्रांचं तसं नाही. हे शास्त्र आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिले आहेत जे की त्रिकालदर्शी होते. त्यांना म्हणजे भूत भविष्य वर्तमान सगळं ते एका क्षणी त्यात तिथे बसल्या बसल्या पाहू शकत होते. त्याच्यामुळे त्यांना हे स्वतःच्या कॅपॅसिटीचा उपयोग करायची गरज नाही. ते सगळं पाहून मोकळे व्हायचे. त्याच्यामुळे त्यांनी जे काही आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत किंवा जे काही उपदेश दिलेले आहेत ते सगळे परफेक्ट आहेत, ते परिपूर्ण आहेत. त्याच्यामुळे ह्याला स्पेक्युलेशनची गरज नाहीये. पण जे लोक स्पेक्युलेट करत राहतात, अनुमान करत राहतात, त्यांची ती लिमिटेड कॅपॅसिटी असते, त्याची ब्रेनची कॅपॅसिटी लिमिटेड असते. त्याच्यामुळे ते परम सत्याला किंवा ऍब्सोल्यूट ट्रूथला ते समजून घेऊ शकत नाही. परफेक्ट नॉलेज इज कॉल्ड परंपरा. म्हणजे परफेक्ट ज्ञान आहे किंवा परिपूर्ण ज्ञान जे प्राप्त होते त्याला परंपरा असं म्हटलं जाते. परंपरा म्हणजे जे की कृष्णापासून सुरू होऊन आमच्या गुरु महाराजांपर्यंत म्हणजे ऑरल रिसेप्शन म्हणजे तोंडी एकमेकांना सांगत सांगत ते आधी जसं परंपरेमध्ये गुरु शिष्याला सांगायचा, मग तो शिष्य तो गुरु व्हायचा, मग तो त्याच्या शिष्याला सांगायचा, असं करत करत ते गुरु शिष्य परंपरेने ते ज्ञान खाली आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याला डिडक्टिव्ह नॉलेज असं म्हटलेलं आहे. डिडक्टिव्ह नॉलेज म्हणजे एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला असं ते डिडक्शन करत करत ते खाली कमिंग डाऊन फ्रॉम द अथॉरिटी टू द सबमिसिव्ह ऑरल रिसिव्हर
हु इज बोनाफाईड बाय द सर्व्हिस अँड सरेंडर. म्हणजे हा डिडक्टिव्ह नॉलेज कोणापासून, तर अथॉरिटी पासून, जी काही अधिकारी आहे, म्हणजे माझे गुरु महाराज माझे अधिकारी आहेत, त्या गुरु महाराजांपासून कोणापर्यंत आलं, तर सबमिसिव्ह ऑरल रिसिव्हर. सबमिसिव्ह म्हणजे तो विनम्र श्रवण करणारा जो आहे, जो विनम्रपणे श्रवण करतो आणि जो की हु इज बोनाफाईड बाय सर्व्हिस अँड सरेंडर. म्हणजे तो खरा आहे म्हणजे तो जेन्युन आहे, बोनाफाईड आहे तो. पण तो कसा आहे कळेल आपल्याला, की तो खरा आहे त्याच्या सेवेने आणि त्याच्या शरणागतीने. त्यांची सेवा आणि शरणागती जी असते त्याच्यामुळे कळते की हा खरं सरेंडर झालेला आहे आणि हा खरा भक्त, याला खरा भक्त व्हायचा आहे. मग त्याच्यानंतर जे आपले अथॉरिटी, जे आपले अधिकारी असतात, जे आपले गुरु असतात, ते गुरु मग आपल्याला तो आदेश देतो किंवा ती जी तो जो संदेश आहे तो की गुरु परंपरेने खाली येतोय, तो संदेश मग आपल्याला प्रदान करतात. जेव्हा त्यांना खात्री होते की सर्व्हिस म्हणजे सेवा आणि सरेंडर म्हणजे समर्पण, या दोन्ही गोष्टींमध्ये माझा जो शिष्य आहे तो पात्र आहे, असं जेव्हा त्यांना खरं कळते, त्याच्यानंतर मग ते त्याला हे प्रदान करतात, म्हणजे ते ज्ञान प्रदान करतात, जे की गुरु शिष्य परंपरेतून आलेलं आहे, ते ज्ञान त्याला मिळते. वन कॅनॉट चॅलेंज द अथॉरिटी ऑफ द सुप्रीम. हे महत्वाचं वाक्य आहे. ते काय म्हणतात की जी की परम सत्य आहे किंवा परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहे, यांच्या सत्तेला आपण आव्हान नाही देऊ शकत. त्याला आव्हान आपण नाही दिलं पाहिजे, कधीच नाही दिलं पाहिजे. अँड नो हिम ऑल्सो ऍट द सेम टाइम. म्हणजे इकडे तुम्ही त्याला आव्हान पण कराल आणि इकडे म्हणाल की मला जाणूनही घ्यायचं आहे, हे दोन्ही गोष्टी शक्य नाहीये. एक तर तुम्ही त्याला विनम्र होऊन आणि त्याला शरणागत होऊन एक तर त्याला जाणून घ्या, ते ठीक आहे. किंवा जर का तुम्ही चॅलेंज करत राहिले, तर मग चॅलेंजच्या ह्याच्यामध्येच फिरत राहा. मग तुम्ही म्हणतो तथास्तु. मग ते चॅलेंज आपणच आपले स्वतःचे अनुमान करत राहा, तर्क करत राहा आणि त्याच्यातच आपण फिरत राहतो. तर हे म्हणजे दोन्ही गोष्टी विरुद्ध आहेत. एक चॅलेंज केलं तर कृष्ण आपल्याला कळू शकत नाही आणि कृष्ण आपल्याला कळून घ्यायचा असेल तर आपण चॅलेंज करू शकत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी नाही होऊ शकत एकाच वेळेस. एक चॅलेंज केलं आहे तर आपल्याला मग आपल्या याच्यामध्ये भौतिक जगतामध्येच राहावं लागेल. भौतिक जगतातून मग आपली मुक्ती शक्य नाही आहे. आव्हान आपण कृष्णाला नाही देऊ शकत. तर त्याच्यामुळे त्याला आव्हान नाही दिलं पाहिजे आणि त्याला जाणून घ्यायचं असेल तर पूर्णपणे शरणागत आणि सेवा त्याची आपण केली पाहिजे. And know him also at the same time. He reserves the right of not being exposed to such challenging spirit of an insignificant spark of the whole. म्हणजे त्यांनी स्वतःजवळ हा अधिकार राखून ठेवलेला आहे कृष्णाने. कुठला अधिकार राखून ठेवलेला आहे? नॉट बिंग एक्सपोज टू सच चॅलेंजिंग स्पिरिट. म्हणजे असे जे आव्हानात्मक जे लोक आहेत, यांना स्वतःला त्यांच्या समोर प्रकट न करण्याचं त्यांनी स्वतःजवळ ते अधिकार राखून ठेवलेला आहे. कारण हे जे लोक असतात हे आव्हान करून राहिले, तर कृष्णाला आव्हान, तो आता एवढा मोठा अखिल ब्रह्मांडाचा काय पूर्ण याचा तो ईश्वर काय त्याच्या पलीकडे आहे. आपण हे पाहिलंय मागच्या याच्यामध्ये. तर त्याला आव्हान करून आपण आपलंसं नाही करून घेऊ शकत. त्याला जर का आपलंसं करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याला समर्पणच करावं लागेल. त्याला आपल्याला समर्पण करूनच आपण त्याला आपलंसं करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे जे लोक त्याला आव्हानात्मक दृष्टीने त्याला चॅलेंज करतात, त्यांच्या समोर कृष्ण कधीच प्रकट होते, कुठल्याच रूपाने कृष्ण त्यांच्या समोर कधीच येणार नाही. कारण काय म्हटलेलं आहे, चॅलेंजिंग स्पिरिट ऑफ एन इनसिग्निफिकंट स्पार्क ऑफ द होल. इनसिग्निफिकंट म्हणजे क्षुल्लक असा तो स्फुल्लिंग आहे. आपला आत्मा जो आहे तो एक क्षुल्लक असा स्फुल्लिंग आहे आणि कृष्ण जो आहे तो खूप मोठा स्पार्क आहे. तो मोठ्या स्पार्कचा हा छोटासा स्पार्क आहे. मग छोटासा स्पार्क जर का त्या मोठ्या स्पार्कला चॅलेंज करत असेल की आता मी म्हणतो की तू मला दर्शन दे किंवा तू मला सांग की तू म्हणजे काय आहे किंवा तुला कसं प्राप्त करून घ्यायचं, असं जर का त्याला आव्हान आपण करायला लागलो, तर कृष्ण मग त्यावेळेस म्हणतो ठीक आहे बाबा, मी तुझ्या समोर येत नाही, कारण माझा तो अधिकार आहे. मी काही प्रत्येकासमोर जात नाही. तुम्ही जर का चॅलेंज करत असाल तर मी तुमच्या समोर कधीच येणार नाही, हे कृष्णाने स्वतः सांगितलेलं आहे. हे वाक्य अतिशय चांगलं आहे. ही रिझर्व्स द राईट ऑफ नॉट बीइंग एक्सपोज टू सच ए चॅलेंजिंग स्पिरिट ऑफ एन इनसिग्निफिकंट स्पार्क ऑफ द होल. म्हणजे जो काही पूर्ण आहे, कृष्ण जो संपूर्ण आहे, तो की एक मोठा स्पार्क आहे, त्याच्यापासून आपण छोटे छोटे निघालेले स्पार्क आहोत, छोटे छोटे स्फुल्लिंग त्याच्यापासून आपण निघालेलो आहोत. आणि हे स्फुल्लिंग जेव्हा कृष्णाच्या संपर्कात असतात तेव्हा तेजोमय असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये पण ती कांती असते, तेज असते. पण हे स्फुल्लिंग जर का मातीवर पडलं किंवा पाण्यात पडलं किंवा अजून कुठे पडलं तर ते विझून जाते, संपलं, आपलं अस्तित्व संपलं, आपलं काही अस्तित्व राहत नाही. जर का आपण कृष्णाच्या सोबत असलो तर आपण चकाकीनी राहतो. सगळेजण विचारतात, सगळेजण पाहतात की हो खरंच हे कृष्णासारखंच तेज आहे, कृष्णासारखंच आहे किंवा कृष्णासारखं ते आत्मा आणि परमात्मामध्ये जसं पाहिलं ना आपण, काही फरक नाहीये म्हणून. तर ते आत्मा आणि परमात्मा एकसारखेच राहतात. सगळे स्फुल्लिंग जेव्हा एकसाथ असतात, जेव्हा पूर्ण आग असते त्या आगीमध्ये सगळे स्फुल्लिंग असतात, तर ते स्फुल्लिंग जेव्हा सगळे सोबत असतात तेव्हा ते अतिशय चांगले वाटतात. पण जेव्हा आपण बाजूला एकटे म्हणून पडतो तेव्हा मग आपल्या स्वतःचं अस्तित्वच आपण संपवून टाकतो. त्याच्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण कृष्णाच्या सोबत राहूनच जे काही करायचंय ते आपल्या आयुष्यात आपल्याला करता आलं पाहिजे. कृष्णापासून विलग होऊन आपण आपलं आयुष्य नाही जगू शकत. ते जगणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. तर आय स्पार्क सब्जेक्टेड टू द कंट्रोल ऑफ इल्युजरी एनर्जी. आणि पुढे ते सांगतात की हा जो स्फुल्लिंग असतो, हा जेव्हा बाहेर पडतो
कृष्णापासून वेगळा होतो तर तो मग कुणाच्या हातात जातो? तो माया शक्तीच्या हातात जातो, माया शक्तीच्या नियंत्रणाखाली जातो तो. मग माया शक्ती त्याला आपल्या नियंत्रणात घेते. ठीक आहे बुवा, एक तर तुम्ही कृष्णाकडे जाऊ शकता, एक तर कृष्णाकडे तोंड करून उभे राहा, नाही तर एक तर मायेकडे तोंड करून उभे राहा. असं मी अर्ध कृष्णाकडे आणि अर्ध मायेकडे असं काही चालत नाही तिकडे. एक तर कृष्ण मिळेल, नाही तर एक तर माया मिळेल. 2 पैकी आपल्याला काय निवडायचं ते आपल्याला निवडता आलं पाहिजे. असं नाही करता येणार की अर्धी माया आणि अर्धा कृष्ण, ते शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला निवडता आलं पाहिजे आणि ती निवड आपल्याला करता आली पाहिजे. हे आयुष्य त्याच्याकरताच दिलेलं आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा आपण काल म्हटलं ना, ते काल काल आपण डिस्कस केलं होतं याच्यावरती, की आता तो ब्रह्मजिज्ञासा, माझा जन्म कशासाठी झालेला आहे हे मला कळलं पाहिजे आणि त्या दृष्टीने माझी वाटचाल मला करता आली पाहिजे. The devotees are submissive and therefore the transcendental knowledge descends from the personality of body to Brahma and from Brahma to his sons and disciples in succession. मग ते पुढे सांगतात की जे भक्त असतात ते भक्त जे असतात ते अतिशय विनम्र असतात. द डिवोटीज आर सबमिसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे ते हे असतात, विनम्र असतात, ते आज्ञाधारक असतात. अँड देअरफॉर द ट्रान्सेंडंटल, आणि त्याच्यामध्ये जे दिव्य ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान कृष्णापासून तर ब्रह्मांपर्यंत, मग ब्रह्मांपासून त्यांच्या मुलांपर्यंत, त्याच्या मुलांच्या नंतर अजून खाली 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 करत करत असं ते गुरु परंपरेप्रमाणे ते खाली 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 येत जाते. चैतन्य महाप्रभू आहे, चैतन्य महाप्रभूंच्या नंतर ते प्रभुपाद आहेत, प्रभुपादांच्या नंतर आमचे गुरु महाराज, असं ते ज्ञान पूर्ण खाली येते आहे. दिस प्रोसेस इज हेल्ड बाय द सुपर सोल विदिन सच डिवोटीज. आणि ही जी विधी आहे ज्ञान प्रदान करण्याची, गुरुनी शिष्याला, मग ह्या गुरुनी त्याच्या शिष्याला, अशी जी विधी आहे ती आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे, तो परमात्मा पण त्या विधीला मदत करतो आणि अशा प्रकारे ते ज्ञान गुरु शिष्य परंपरेने खाली खाली येत राहते. दॅट इज द परफेक्ट वे ऑफ लर्निंग ट्रान्सेंडंटल नॉलेज. आणि ही जी विधी आहे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याची, हीच विधी सगळ्यात परिपूर्ण आहे, निर्दोष अशी विधी आहे, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही आहे. आणि ह्याच विधीने जर का आपण ज्ञान प्राप्त केलं आध्यात्मिक ज्ञान, तर ते आध्यात्मिक ज्ञान परफेक्ट असेल, ते कन्फर्म असेल. बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत त्यांनी ते ज्ञान प्राप्त होईल ते आपलं म्हणजे आपल्या मनाचे अनुमान आपण करतो आहोत, आपल्या मनाप्रमाणे आपण करायचा प्रयत्न करतो आहोत, असं त्याचा अर्थ होईल. त्याच्यामुळे ही विधी आपण आत्मसात केली पाहिजे. दिस एनलाइटमेंट परफेक्टली एनेबल्स द डिवोटी टू डिस्टिंग्विश स्पिरिट फ्रॉम द मॅटर, बिकॉज द नॉट ऑफ स्पिरिट अँड मॅटर इज युनाइटेड बाय द लॉर्ड. आता हे खूप महत्वाचे 2-4 वाक्य खूप चांगले याच्या पुढचे. ते काय सांगतात की ही जे एनलाइटमेंट आहे, हे काही एनलाइटमेंट म्हणजे एनलिव्हनमेंट किंवा हे हा जो ज्ञान प्राप्त झाला, आत्मज्ञान किंवा ज्ञान प्राप्त झालं आपल्याला, याच्यामुळे परफेक्टली एनेबल्स द डिवोटी टू डिस्टिंग्विश स्पिरिट फ्रॉम द मॅटर. म्हणजे भक्ताला जेव्हा ते हे आत्मज्ञान प्राप्त झालं कृष्ण भक्ती केल्यानंतर, त्याच्यामुळे त्याला जड तत्व आणि आत्मतत्व याच्यातला फरक त्याला निश्चित रूपाने कळायला लागतो. हे जड तत्व आहे, हे आत्मतत्व आहे, या दोघांमधला त्याला फरक कळायला लागतो. बिकॉज द नॉट ऑफ स्पिरिट अँड मॅटर इज युनाइटेड बाय द लॉर्ड. कारण जे जड तत्व आहे आणि आत्मतत्व आहे यांची जी गाठ आहे, ही गाठच म्हणतो ना आपण त्याला, ती गाठ कृष्णाद्वारेच बांधली गेली जाते. म्हणजे जेव्हा आत्मतत्व आहे, शरीर आईच्या शरीरामध्ये जेव्हा ते युनाइट होते, त्याच्यानंतर आईच्या शरीरामध्ये जेव्हा ते बाळ डेव्हलप व्हायला सुरुवात होते, त्याच्या आधीची स्टेज सांगितलेली आहे की जेव्हा जड तत्व आणि आत्मतत्व एकत्र येतात, ते दोघंच्या दोघे कृष्णाच्या इच्छेद्वारेच एकत्र येत असतात. ही जी गाठ आहे ती पण कृष्णच बांधून ठेवतो, त्याच्याद्वारेच ही गाठ बांधलेली असते. मग ही गाठ तोच सोडवू शकतो, ज्यांनी बांधली तोच सोडवू शकतो, बाकी दुसऱ्यामध्ये कोणामध्ये ती शक्ती नाहीये की तो सोडवू शकेल. दिस नॉट इज कॉल्ड अहंकार. आणि ही जी गाठ आहे, म्हणजे जड तत्व आणि आत्मतत्वाला बांधून ठेवणारी जी गाठ आहे, याला अहंकार असं म्हटलेलं आहे. अँड इट फॉल्सली ओब्लाइजेस अ लिव्हिंग बीइंग टू बिकम आयडेंटिफाईड विथ द मॅटर. आणि हे खोट्याप्रमाणे त्याला जो चेतन जीव आहे त्याला भाग पाडते. कशाला भाग पाडते? की स्वतःला जे जड तत्व आहे, तू स्वतःला जड तत्व असं म्हण, असं ती भाग पाडते. म्हणजे हा जो अहंकार आहे, हा अहंकारामुळेच आपण जास्तीत जास्त आपल्याला जड ज्या गोष्टी आहेत त्या जड गोष्टींसोबत, हे माझी कार, हे माझी गाडी, हा माझा बंगला, हे माझी बायको, हे माझे आई वडील, हे सगळं जे आहे हे आपला अहंकार, माझं फॉल्स आयडेंटिफिकेशन आहे, चुकीचं आयडेंटिफिकेशन आहे. सगळं हे माझ्या शरीराशी संबंधित आहे. आत्म्याशी संबंधित म्हणजे कृष्णाचे भक्त असलेले सगळेच माझ्याशी संबंधित आहे, पूर्ण जग माझंच आहे. पण जोपर्यंत कृष्णाचे भक्त नाही आहेत तोपर्यंत हे सगळा अहंकार आहे. हा अहंकार आहे. मग ते आपल्या, मग त्याच्यानंतर मग माझी आई, माझे बाबा, मग त्याच्यानंतर त्यांच्याकरता माझे मुलं, मग त्यांच्याकरता रडणं पडणं, मग ते असं का नाही होत, तसंच का होते नाही, असं का नाही होत, तसंच का नाही होत. अरे बापरे बापरे बापरे, जी एकदा ती सिरीज सुरू झाली की मग ती सिरीज कुठे थांबत नाही. मग हा आपल्याला कळलं पाहिजे की हे सगळं जड तत्वाशी संबंधित आहे. आत्मतत्वाशी संबंधित म्हणजे कृष्ण भक्त जेवढे आहेत ते सगळे माझ्या आत्मतत्वाशी संबंधित आहे. भले मग तो तिथल्या चिली, पेरू, कुठेतरी दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेमधला कुठलाही कृष्णाचा भक्त असेल, तरी पण तो माझा सख्खा संबंधी आहे.
कारण तो कृष्णाशी जोडला गेलेला आहे आणि मी पण कृष्णाशी जोडलो गेलेलो आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघं कृष्णाच्या ठिकाणी एकत्र झालो. त्याच्यामुळे आम्ही दोघं खूप जवळचे झालो. कारण आम्ही आत्म्याच्या याच्यावरती एकत्र आलेलो आहे. आम्ही म्हणजे जड आणि आत्मतत्व एकत्र आले असं आमचं नाहीये. आम्ही कृष्णाच्या याच्यामुळे एकत्र आलो आहोत. त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की आपल्याला स्वतःला मॅटर सोबत आयडेंटिफाय म्हणजे जड तत्व जे आहे त्याच्यासोबत आयडेंटिफाय नाही करायचं आहे. माझी गाडी, माझे कार, माझा बंगला, माझा नवरा, माझी बायको, त्याच्यानंतर माझे मुलं, ठीक आहे. हे सगळं जेवढं आपल्याला आहे सोबत आहोत, आपलं फॅमिली लाईफ आहे, आपले कर्तव्य आपल्याला करायचीच आहेत. 100% करायची आहेत. कुठल्याच गोष्टीत कमी पडायचं नाहीये आणि जेवढं प्रेम करता येईल तेवढं प्रेम पण करायचं, काही प्रश्न नाहीये. पण शेवटी कसं असतं, की प्रत्येकाच्या अपब्रिंगिंग ह्या वेगळ्या-वेगळ्या असतात ना. शेवटी प्रत्येकाचे संस्कार वेगळे-वेगळे असतात. प्रत्येकाचं जीवनाचं गंतव्य वेगळं-वेगळं असते. त्याच्यामुळे प्रत्येकाची वाटचाल ही पण वेगळी-वेगळी होणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मग आपल्याला आपले स्वतःचे निर्णय घेता आले पाहिजे, की मला माझ्या जीवनात मला काय मिळवायचं आहे आणि ते मी मला कसं मिळवून घेणार आहे, हे मला माझं ठरवता आलं पाहिजे. जर का ते आपण नाही करू शकलो तर जन्मजन्मांतर हे असंच चालू आहे मग आपलं. पुन्हा जन्म, मृत्यू झाला की जन्म, जन्म झाला की मृत्यू, मृत्यू झाला की जन्म. कंटिन्युअस हे असंच सुरू आहे. कुठेतरी आपल्याला हे चक्र थांबवता आलं पाहिजे आणि याला अहंकार म्हटलेला आहे. ही जी गाठ आहे म्हणजे जी शरीराला म्हणजे जड तत्वाला आणि आत्मतत्वाला बांधून ठेवणारी जी गाठ आहे त्याला अहंकार असं म्हटलेलं आहे. हा जो आपल्याला अहंकार, खोटा अहंकार जो आपण म्हणतो, माझा खोटा अहंकार काय आहे, की मी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, मी एम-एस-सी-बी मधला इंजिनियर आहे, मी बीई इलेक्ट्रिकल आहे. म्हणजे जे काही मला उपाधी चिकटलेल्या आहेत सगळ्या, मी ब्राह्मण आहे, त्याच्यानंतर अजून मी पुरुष आहे, मी स्त्री आहे. हे सगळे ज्या उपाधी आहेत मला चिकटलेल्या, हा सगळा माझा अहंकार आहे. ज्या की माझ्या शरीराशी जोडलेल्या आहेत सगळ्या. माझ्या आत्म्याशी जोडलेला काय फक्त एक परमात्मा आहे फक्त बस. पण मी जेव्हा म्हणतो, की मी कृष्णाचा भक्त आहे, तर हा माझा खरा अहंकार आहे. हा माझा खरा अहंकार आहे. त्याच्याकरता कोणी मला मूर्ख म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा माझा खरा अहंकार आहे आणि तो अहंकार मला कृष्णाशी जोडणारा आहे. त्याच्यामुळे तो अहंकार तर राहतच नाही त्याच्यामध्ये. उलटं कृष्णाचं स्मरण मला होत राहते आणि माझी भक्ती वाढत जाते. म्हणून आपल्याला ठेवायचं असेल तर खरा अहंकार ठेवायचा. मी कृष्णाचा भक्त आहे. मी माझ्या गुरु महाराजांचा शिष्य आहे. गुरु महाराजांचं त्याच्यामध्ये आठवण होऊन राहिली आहे. मी माझ्या जेवढे भक्त संघ मी या म्हणजे काय म्हणतात श्री राधा मदन मोहनजी मंदिराचा मी सदस्य आहे. हे जे सगळे कृष्णाशी जोडले गेलेले जेवढे अहंकार आहे किंवा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या ज्या पदवी आहेत सगळ्या, त्या सगळ्या पदवी ते सगळे ते अहंकार नाही आहेत ते सगळे. ते खरे अहंकार आहेत. बाकीचे सगळे शरीराशी जोडलेले आहेत ते सगळे खोटे अहंकार आहेत. हे आपल्याला समजायला हवं आणि त्याच्यापासून मग आपल्याला कसं पुढे जायचं आहे ते आपल्याला अजून पुढे जसं भागवतम पुढे जाईल ते आपल्याला कळत राहील आहे. त्याच्यामुळे ते काय म्हणतात फॉल्सली ओब्लाइजेस अ लिव्हिंग बीइंग टू बिकम आयडेंटिफाईड विथ द मॅटर आणि मग ते आपण हा जो अहंकार असतो त्याच्यामुळे आपण स्वतःला जे भौतिक तत्व आहे त्याच्यासोबत जोडत राहतो, की हा ही माझी कार, हे माझा बंगला, हे माझं घर, हे माझं बँक बॅलन्स, हे माझं हे सगळं खोटा अहंकार सुरू राहतो आणि त्याच्यामुळे आपण या सगळ्या भौतिक गोष्टींसोबत स्वतःशी जोडत राहतो, की हे माझं आणि मग ते अजून दुःखाच्या गोष्टी क्रिएट करत राहतो, की याच्यामुळे अजून जास्त दुःख झालं पाहिजे, की कधी पैसे समजा चुकून ती बँकच बुडाली आणि पैसे गेले सगळे माझे, की बसा बोंबलत मग. माझं होतं ना ते जेवढं जास्तीत जास्त माझं केलं तेवढं जास्तीत जास्त रडणं तुझ्या नशिबी आलं. घे बाबू, अजून रडत बैस. असा प्रकार असतो. त्याच्यामुळे ते जेवढं कृष्णाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला आनंदी आणि समाधानी असलं पाहिजे. जिथे मला कृष्णाने ठेवलंय, ज्या कंडिशनमध्ये ठेवलेलं आहे, त्या कंडिशनमध्ये पूर्णपणे समाधानी आहे आणि त्या कंडिशनमध्ये राहूनच मला कृष्णाची सेवा करायची आहे. बस कृष्णाच्या सेवेकडे जास्तीत जास्त आपल्याला लक्ष पुरवायचं आहे. जास्तीत जास्त सेवा करायची आहे, जास्तीत जास्त चांगली भक्ती करायची आहे. As soon as this knot is loosened, therefore all the clouds of doubt are at once cleared off. म्हणजे जशी कृष्णाच्या कृपेमुळे अहंकाराची जी ही गाठ असते, ही गाठ लूज होते. कृष्णाच्या कृपेमुळे ही गाठ लूज होते आणि जसं आपण जास्तीत जास्त भौतिकतेमध्ये गुंतत जातो तशी ही गाठ अजून जास्ती टाईट होत जाते, अजून जास्ती टाईट होते. म्हणून जशी तशी अजून जास्ती भौतिकतेमध्ये जसा लिप्त होत जातो माणूस, ती ही गाठ अजून जास्ती वाढत जाते. पण कृष्णाच्या कृपेमुळे, कृष्णाच्या भक्तीमुळे ही गाठ आधी हळू कमी होत जाते आणि जेवढे आपले संशयाचे जे ढग असतात आपल्या हृदयामध्ये साठून आलेले ते सगळेचे सगळे ढग हळूहळू क्लिअर व्हायला लागतात. वन सीज हिज मास्टर अँड फुली एंगेज हिमसेल्फ इन ट्रान्सेंडंटल लव्हिंग सर्व्हिस ऑफ द लॉर्ड. आणि मग त्याच्यानंतर मला माझा जो स्वामी आहे कृष्ण, तो कृष्ण मला दिसायला लागतो आणि मग मी पूर्णपणे त्याच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये स्वतःला मग्न करून घेतो. मेकिंग ए फुल टर्मिनेशन ऑफ द चेन ऑफ फ्युजिटिव्ह ऍक्शन. आणि मग एवढं जेव्हा मला क्लिअर झालेलं असते, स्पष्ट कळलेलं असते, मग त्याच्यानंतर माझी जी सकाम कर्मांची जी काही शृंखला आहे, ती शृंखला त्याच क्षणी पूर्णपणे संपते, त्या ठिकाणी संपून जाते. कारण मला ते ज्ञान प्राप्त झालंय आता, की मला हे सकाम कर्म नाही करायचे आहेत. म्हणजे ते कर्म केल्यानंतर त्या कर्माचं फळ मिळालं पाहिजे म्हणून मी कर्म करतोय. भौतिक कर्म करतोय, जे काही धार्मिक कर्म करतोय, ते सगळे कर्म मी
फळ मिळण्याकरता करतो आहे आणि त्या फळांचा मला उपभोग म्हणजे मला इंद्रिय तृप्ती करून घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंद्रिय तृप्ती करता आम्ही ते सगळे धार्मिक कृत्य करतो. तर हे जे आहे आपल्याला हे आपल्या बंधनाला कारण होते आणि ते बंधनाला कारण झाल्यामुळे मग आपले बंधन वाढत गेल्यामुळे आपला इथला जो आपल्या इथलं जे वास्तव्य या भौतिक जगातलं आपलं वास्तव्य आपण स्वतःच वाढवून घेत असतो. त्याच्यामुळे हे आपल्याला हळू-हळू कमी करत जायचं. म्हणून सकाम कर्मांची जी शृंखला आहे ही आपल्याला तोडता आली पाहिजे. कुठेतरी तोडता आली पाहिजे. जेव्हा आपण पूर्णपणे भक्तीमध्ये निमग्न होतो तेव्हा हळू या सगळ्या गोष्टी आपोआपच सुटून जातात. याच्याकरता आपल्याला वेगळा प्रयत्न करायची गरज नाहीये, की मी आता हे असं नाही करणार, तसं नाही करणार, हे नाही करणार किंवा ते नाही करणार किंवा असं नाही केल्याने काय होईल किंवा मग हे बंद करून टाकलं तर काय होईल वगैरे याचा काही विचार करायची गरज नाही. पूर्णपणे आपल्याला कृष्णाच्या भक्तीमध्ये पूर्णपणे स्थित व्हायचं आहे. 24 तास आपल्याला कृष्ण सेवेमध्ये लीन व्हायचं आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींकडे आपोआपच त्या गोष्टी आपल्यापासून सुटून जातात. कारण निम्न लेव्हलच्या सगळ्या एंगेजमेंट्स आहेत त्या लोअर लेव्हलच्या एंगेजमेंट्स आहेत. जेव्हा हायर एंगेजमेंट आपल्याला मिळते, जेव्हा उच्च श्रेणीची आपल्याला एंगेजमेंट म्हणजे काय म्हणतात त्याला उच्च श्रेणीचं कुठलं काम मिळते, ज्याच्यामध्ये आपलं जास्ती मन लागते, तर निम्न श्रेणीचे जे काम आहेत ते आपोआपच आपल्या जीवनातून सुटून जातात. त्याच्यामुळे आपल्याला प्रयत्न एकच करायचा आहे, की चांगल्यात चांगली आपल्याला कृष्णाची भक्ती करायची आहे. In material existence, a living being creates his own chain of pretty work and enjoys the good and bad effects of those actions life after life. ते सांगतात भौतिक अस्तित्वामध्ये असताना जो चेतन जीव आहे तो स्वतःची अशी साखळी निर्माण करतो सकाम कर्मांची आणि त्या सकाम कर्मांमुळे होणारे जे काही पुण्य आहे आणि जे पाप कर्म आहे यांचे चांगले आणि वाईट परिणाम तो जन्मजन्मांतर भोगत राहतो. चालूच आहे त्याचं जन्मजन्मांतर हे चालूच आहे. काहीतरी चांगले कर्म केले तर पुण्य केल्यामुळे मला चांगलं मिळालं, ते चांगलं मी भोगून राहिलोय. मग काहीतरी वाईट केलं तर त्या वाईट केल्यामुळे त्या धार्मिक जे कृत्य असतात त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की धार्मिक कृत्य केल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही असे आपली इच्छा नसते असे कर्म त्याच्यात करावे लागतात. मग ते किंवा ते शास्त्रांनी त्याला ऍक्सेप्ट केले नाही असे कर्म करावे लागतात. मग ते पाप कर्मांमध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणजे इंद्रिय तृप्ती करता जे काही कर्म आपण करतो ते सगळे पाप कर्मांकडे घेऊन जातो आपल्याला. म्हणून इंद्रिय तृप्तीकडे आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यापासून जास्तीत जास्त लांब राहायचं आहे. इंद्रिय तृप्ती ही आपल्याला पाप करणारा भाग पाडते आपल्याला. इंद्रिय तृप्तीमुळे जास्तीत जास्त पाप आपल्या हातून घडतं. मग इंद्रिय तृप्ती आपल्याला कोणाची करायची तर कृष्णाची इंद्रिय तृप्ती करायची आहे. कृष्णाचे इंद्रिय कसे संतुष्ट होतील, त्याला जास्तीत जास्त कसं मला संतुष्ट करता येईल, त्याच्याकरता मला माझे इंद्रिय वापरायचे आहेत. कृष्णाचे इंद्रिय संतुष्ट करण्याकरता मला माझे इंद्रिय वापरायचे आहेत. तेव्हा मग ते सगळे ही जी चेन आहे याच्यातून आपण बाहेर पडतो. पण पाप आणि पुण्याचे जे काही चांगले किंवा वाईट परिणाम आहेत त्याच्यापासून आपण बाहेर पडतो. But as soon as he engages himself in the loving service of the Lord, he at once becomes free from the chain of karma. His actions no longer create any reaction. पण जसं आपण कृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये किंवा प्रेममय सेवेमध्ये आपण मग्न होतो, त्याच क्षणी आपण ते जे आपली जी हे जे कर्म असतात त्या कर्मांची जी शृंखला असते त्याच्यापासून आपण मुक्त होतो आणि मग त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचं पुढे त्याच्यातून आपल्याला कुठली रिॲक्शन म्हणजे जे काही आपण कर्म करतो त्याची क्रियेची काही प्रतिक्रिया उमटत नाही आणि त्या प्रतिक्रिया नाही उमटल्यामुळे मग आपण याच्यापासून पाप आणि पुण्याच्या त्या शृंखलेतून आपण मुक्त होतो. हे तिथं सांगितलं त्यांनी. म्हणजे शुद्ध सत्वामध्ये स्थित झाल्यानंतर म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे जे आहेत ते सत्वगुणामध्ये असलं की माणूस चांगला वागतो, चांगले भौतिक कर्म करतो, धार्मिक कर्म चांगले करतो. मग ते चांगले धार्मिक कर्म केल्यामुळे पुण्य मिळत राहते. मग ते पुण्य पण आपल्याला बंधनकारक आहे. ते पुण्य आपल्याला नेऊन काही दिवसांकरता स्वर्गात ठेवते. मग स्वर्गात त्याचा क्षय झाला त्यामुळे पुण्य पूर्ण संपल्यानंतर पुन्हा आपल्याला पृथ्वी तलावर यायचंच आहे. पुन्हा कर्म करा. पुन्हा कसे कर्म करतात त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून मग हे जन्म मृत्यू जरा व्याधी जे आहे हे 4 गोष्टी याच्यातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडून जायचं आहे आणि कृष्णाच्या गोलोकधामला जायचं आहे, जिथे की आपण शाश्वतरित्या कृष्णाची सेवा करू शकू. मग त्याच्यानंतर आपल्याला जन्म मृत्यूची काही गरज नाही पडणार आहे. हरी बोल, हरे कृष्णा. आता हा आपला 21वा श्लोक संपला इकडे. आता आपण 22व्या श्लोकाकडे चाललो आहे. पहिला स्कंद, दुसरा अध्याय, श्लोक नंबर 22. नाही हा लहानच आहे, अजून तर 5च होते. 5-10 झाले. हरी बोल. टेक्स्ट 22. अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्मप्रसादनीम्. अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्ति आत्मप्रसादनीम्. अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती. महेशनी, संजू, अतुल, आता ऐकून तुझ्या बोलले ना. झालं.
अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्ति आत्मप्रसादने अतः therefore वै certainly कवयः all transcendentalists नित्यं from time immemorial bhaktim service unto the Lord paramaya supreme muda with great delight Vasudeve Sri Krishna Bhagavati the personality of Godhead kurvanti to render atma self prasadanim that which enlivens. Translation by His Divine Grace Abhachananda Bhaktivedanta Swami Shri Prabhupada ki jai. अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा श्रील प्रभुपाद की जय. Certainly, therefore, since time immemorial, all transcendentalists have been rendering devotional service to Lord Krishna, the personality of Godhead, with great delight, because such devotional service is enlivening to the self. आणि मग त्याच्यानंतर शेवटी त्यांनी आता निष्कर्ष सांगितलेला आहे याचा. हे जे आपण जेवढा आतापर्यंत जे श्लोक केले त्याचा निष्कर्ष काय आहे? निश्चितपणे म्हणूनच अनंत काळापासून जेवढे दिव्य आध्यात्मिक पुरुष आहेत, जेवढे दिव्य आध्यात्मिकवादी पुरुष आहेत, त्या सगळ्यांनी कृष्णाची दिव्य प्रेममय सेवा करत आलेले आहेत. ते कृष्ण जो की परम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड किंवा परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहे, त्यांची अशी ती दिव्य प्रेममय सेवा ते करत आलेली आहेत विथ ग्रेट डिलाइट. म्हणजे अतिशय आनंद घेत, म्हणजे खूप चांगला आनंद त्यांना त्याच्यात प्राप्त होतो. महत आनंद, महान अतिशय आनंद असं त्यांना प्राप्त होतो विथ ग्रेट डिलाइट बिकॉज सच डिवोशनल सर्व्हिस इज एनलिव्हिंग टू द सेल्फ. कारण अशी जी सेवा आपण कृष्णाची जी करतो आहोत ती आपल्या आत्म्याला किंवा आत्मतत्व, आपला जो आत्मा आहे त्याला नवचैतन्य प्रदान करणारी असते. ती आपल्या आत्म्याला नवचैतन्य प्रदान करते आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये तो उत्साह भरतो. उत्साह, जसं आपण काल म्हटलं ना की भक्ती करण्याकरता पेशन्स आणि एन्थुसियाझम फार आवश्यक आहे. पेशन्स म्हणजे काल आपण म्हटलं धैर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि एन्थुसियाझम म्हणजे उत्साह असला पाहिजे. तो उत्साह म्हणजे हे नवचैतन्य जे सांगून राहिले, नवचैतन्य प्रदान करणारी गोष्ट आहे आत्म्याला. ती कशामुळे होते तर कृष्णाची भक्तिमय सेवा, प्रेममय सेवा जशी जशी आपण करत राहू त्याच्यामुळे आपल्या आत्म्याला आपलं हे नवचैतन्य प्राप्त होत राहते. म्हणजे आपल्याला तो उत्साह राहतो. म्हणजे भक्ती करताना आपल्यामध्ये तो उत्साह राहतो आणि आपण अजून चांगली भक्ती करतो. अजून चांगली भक्ती केल्याने अजून चांगला उत्साह येतो, अजून उत्साहामध्ये अजून चांगली भक्ती होते. असं ते दोन्ही गोष्टी पूरक असल्यामुळे त्या वाढत जातात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या श्लोकामध्ये सांगतात ते की कृष्णाची जी डिवोशनल सर्व्हिस आहे, ती सेवा जी आहे, प्रेममय सेवा, ती आपल्याला अतिशय आनंद प्रदान करणारी आहे. महत आनंद, महान आनंद प्रदान करते आणि त्याच्यामुळे आपला जो आत्मा आहे त्याला नवचैतन्य प्राप्त होते. Perfect by His divine grace, Abhachananda Bhaktivedanta Swami Srila Prabhupada ki jai. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. The speciality of devotional service unto personality of Godhead Lord Shri Krishna is specifically mentioned herein. म्हणजे जी काही विशेषता आहे, परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाची जी काही प्रेममय सेवा किंवा भक्ती आपण करतो आहोत त्याची काय विशेषता आहे ती विशेषता ह्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितली आहे. Lord Shri Krishna is the Swayam Rupa personality of Godhead and all other forms of Godhead beginning from Shri Baladev, Sankarshan, Vasudev, Aniruddha, Pradyumna and Narayana and extending to Purusha avatar, Guna avatar, Lila avatar, Yuga avatar and many other thousands of manifestations of personality of Godhead are Lord Shri Krishna's plenary portions and integrated parts. हरी बोल. मोठं वाक्य आहे. लॉर्ड श्री कृष्णा इज द स्वयंरूप पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. म्हणजे परमविष्णू भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते स्वयंरूप आहेत, म्हणजे ते स्वतः आहेत तिथे. म्हणजे ते कोणाचे म्हणजे अवतार नाही आहेत किंवा म्हणजे कोणाचे भाग पण असं ते नाही आहेत. ते स्वतः कृष्ण स्वतः आहेत आणि कृष्णापासूनच बाकी सगळे विष्णू तत्व आलेले आहेत. म्हणून कृष्ण स्वतः स्वयंरूप तिथे आहे. अँड ऑल अदर फॉर्म्स ऑफ गॉडहेड, आणि बाकीचे जे स्वरूप आहेत कृष्णाचे जसे की बलदेव म्हणजे बलराम, बलदेव, संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न, नारायण आणि त्याच्यानंतर अजून खाली गेल्यानंतर पुरुष अवतार आहेत, मग गुण अवतार आहेत, मग लीला अवतार आहेत, युग अवतार आहेत आणि असे अजून हजारो लाखो जे कृष्णाचे जे अवतार झालेले आहेत ते सगळे कृष्णाचे पूर्ण भाग आहेत. ते कृष्णाचे पूर्ण भाग म्हणजे पूर्ण एक भाग काढला पण तो स्वयंपूर्ण आहे, दुसरा भाग काढला तो पण स्वयंपूर्ण आहे, असे त्याचे ते पूर्ण भाग आहे किंवा इंटिग्रेटेड पार्ट्स आहेत. म्हणजे इंटिग्रेटेड पार्ट्स, विभक्त अंश आहेत. ते विभिन्न अंश आहेत, विभिन्न झालेले त्याच्यापासून वेगळे झालेले अंश आहेत. ते द लिव्हिंग एंटिटीज आर सेपरेट पार्ट अँड पार्सल्स ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. प्लॅनरी पोर्शन म्हणजे पूर्ण भाग आणि इंटिग्रेटेड पार्ट्स म्हणजे एकत्रीकृत केलेले भाग. इंटिग्रेटेड पार्ट्स, इंटिग्रेटेड म्हणजे वेगवेगळे होते ते, पण ते एकत्रीकृत केल्यानंतर जे वेगवेगळे भाग होते ते असे कृष्णापासून आलेले हे दोन डिव्हिजन्स आहेत. तर हे पुढचा जो आपला अध्याय राहील, अध्याय नंबर 3, त्याच्यामध्ये याचं खूप डिटेलमध्ये वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. तर त्याच्यामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे की हे माझे 2 भाग आहेत. प्लॅनरी पोर्शन्स म्हणजे माझ्यापासून निघालेले संपूर्ण भाग, स्वतःचे कृष्णाचेच भाग आहेत ते, पण ते स्वतःमध्ये संपूर्ण आहेत.
जसं आपण म्हणतो की 2 मधून 1 गेल्यानंतर एकच राहतो, म्हणजे तो उणा झाला, त्याच्यातून निघून गेलं. पण कृष्णातून जेव्हा काही निघून जाते तेव्हा तो काही त्याच्यातून काही कमी होत नाही किंवा दुसरीकडे गेल्यानंतर त्याच्यात काही जास्तीचं वाढत नाही. तो स्वयंपूर्ण असतो. प्रत्येक ठिकाणी तो स्वयंपूर्णच राहतो. त्याच्यामुळे त्याला प्लॅनरी पोर्शन्स असं म्हटलेलं आहे आणि इंटिग्रेटेड पार्ट्स म्हणजे एकीकृत केलेले जे भाग आहेत, असे ते वेगवेगळे 2 त्याचे 2 डिव्हिजन्स आहेत. द लिव्हिंग एंटिटीज आर सेपरेटेड पार्ट्स अँड पार्ट्स ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ गॉड. म्हणजे जे चेतन जीव आहे, जसे माणसं आपण आहोत, हे सगळे हे कृष्णापासून विभक्त अंश आहेत, त्याचे किंवा विभिन्न अंश आहेत. कृष्णापासून विभक्त झालो आपण. कारण आपल्याला या भौतिक जगतामध्ये आनंद घ्यायचा होता. आपल्याला स्वतःला कृष्ण व्हायचं होतं, म्हणून आपण स्वतःला कृष्णापासून वेगळं करून घेतलं. कृष्णाने म्हटलं, तथास्तु, ठीक आहे, जा तुम्ही आता भौतिक जगतामध्ये जा आणि तुम्हाला कसा उपभोग घ्यायचा आहे, कसा आनंद घ्यायचा आहे, तसा घ्या. मग आपण इथे वेगळं झालो, म्हणजे विभक्त झालो. विभक्त अंश आहोत आपण त्याचे, आणि विभिन्न अंश म्हणजे त्याच्यापासून भिन्न झालेले असे अंश आपण आहोत, विभक्त अंश आहोत. Parts and parcels, separated parts and parcels of the personality of Godhead. Therefore, Lord Shri Krishna is the original form of Godhead. त्याच्यामुळे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते आदी स्वरूप आहेत. जे आदी स्वरूप आहे, सगळ्यात पहिलं स्वरूप जे आहे ते म्हणजे कृष्ण आहे. अँड ही इज द लास्ट वर्ड इन ट्रान्सेंडन्स. आणि अध्यात्मामध्ये किंवा दिव्यतेमध्ये कृष्ण म्हणजे शेवटचं अक्षर आहे. त्याच्या पलीकडे जाणून घ्यायला काहीच उरत नाही. कृष्णाच्या बाबतीत कळलं, कृष्णाची भक्ती कळली, त्याच्यानंतर अजून याच्यानंतर धार्मिकतेमध्ये किंवा अध्यात्मीमध्ये जाणून घ्यायचं काही गरज नाही. संपलं सगळं जे जाणून घ्यायचं होतं. नंतर आपल्याला फक्त जन्म मृत्यू जरा व्याधीच्या बाहेर पडण्याकरता भक्ती करायची बस. म्हणजे अध्यात्मामध्ये जाणून घ्यायला शेवटचा शब्द म्हणजे कृष्ण. कृष्णाच्या पलीकडे काहीच नाही. The sea is more attractive to the higher transcendentalists who participate in eternal pastimes of the Lord. म्हणजे अशा प्रकारे पाहायला गेलं तर कृष्ण जो आहे हा अतिशय म्हणजे शेवटचा शब्द आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्यामुळे तो जे काही सर्वोच्च दिव्य पुरुष जे की म्हणजे जे की मुक्त पुरुष आहेत, जे मुक्त झालेले आहेत, म्हणजे भौतिक बंधनातून जे मुक्त झालेले आहेत, ज्यांना पण तो कृष्ण आपल्याकडे आकर्षित करतो. कारण त्याचे जे शाश्वत त्याच्या ज्या लीला आहेत, ज्या काही लीला तो वृंदावनला करतो किंवा अजून गोकुळामध्ये ज्या लीला करतो, ह्या ज्या लीला आहेत त्या असे जे मुक्त पुरुष आहेत, जे की भौतिक बंधनातून मुक्त झालेले आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले आहेत, या लोकांना पण तो आपल्याकडे आकर्षित करतो. कारण हे जे मुक्त पुरुष आहे हे स्वतःमध्ये आनंदी असतात. त्यांना दुसऱ्यांकडून आनंद घ्यायची गरज नसतात. ते स्वतःमध्येच आनंदी असतात. पण कृष्णाचे जे दिव्य लीला आहेत ते अतिशय इतक्या गोड आहेत, अतिशय इतक्या आकर्षक आहेत की हे जे मुक्त पुरुष असतात ते पण त्याच्याकडे आकर्षित होतात. इन फॉर्म्स ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड अदर दॅन श्री कृष्ण अँड बलदेव, there is no facility for intimate personal contact as in transcendental pastimes of Lord at ब्रजभूमी. पुढे सांगतात ते की कृष्णाचे जे बाकीचे जे स्वरूप आहे, म्हणजे कृष्णाचं स्वरूप आणि बलरामाचं स्वरूप, बलदेव म्हणजे बलराम, तर कृष्णाचं स्वरूप आणि बलदेव म्हणजे बलरामाचं स्वरूप जर का सोडलं तर या स्वरूपांच्या व्यतिरिक्त बाकीच्या कुठल्याच स्वरूपासोबत जो आपला अंतरंग जिव्हाळ्याचा व्यक्तिगत संबंध आपण स्थापित करतो, तो संबंध आपल्याला कृष्णाशी स्थापित करता येत नाही. ती सुविधा नाहीये त्याच्यामध्ये. बरोबर की नाही? जसं ब्रजभूमीमध्ये कृष्णानी गोपींसोबत, नंद बाबा, यशोदा मैया यांच्यासोबत किती आई वडिलांचं किंवा मित्रांचं असे त्यांनी ते अंतरंग त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध जे स्थापित केले होते, तो कृष्णाने केले होते. ते म्हणजे ते कृष्णाच्या अवतारामध्ये ते शक्य आहे. बलरामासोबत ते शक्य आहे. पण कृष्ण आणि बलराम सोडले तर त्याच्यानंतर कोणाच्या सोबतच ते शक्य नाहीये. कुठल्याच अवतारामध्ये ते शक्य नाहीये. वामन अवतारामध्ये नाहीये, मत्स्य, कश्यप कुठल्याच अवतारामध्ये नाही. रामाच्या अवतारामध्ये पण आहे, ठीक आहे, पण जी घेवाण-देवाण कृष्णाने केलेली आहे, म्हणजे जो गोपींसोबत आहे किंवा मित्र-मैत्रीण त्याचे मित्र वगैरे जे होते, सखा वगैरे जे होते, तर रामाच्या अवतारामध्ये म्हणजे बाकीच्या अवतारांपेक्षा रामाच्या अवतारामध्ये जास्ती आहे फॅसिलिटेशन, पण कृष्णापेक्षा कमीच आहे. म्हणून कृष्णाच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्ती ते आपल्याला पाहायला मिळते. कृष्ण आणि बलराम यांच्यासोबत आपल्याला ते जास्तीत जास्त आदान-प्रदान करता येते. ब्रजभूमीमध्ये जसं होतं तसं. द ट्रान्सेंडंटल पास्टाइम्स ऑफ लॉर्ड श्री कृष्ण आर नॉट न्यूली एक्सेप्टेड. म्हणजे कृष्णाची जी दिव्य लीला आहे ते काही आज, उद्या, काल, परवा किंवा 1 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी किंवा 4 वर्षांपूर्वी किंवा 400 वर्षांपूर्वी कळल्या असं नाहीये. ते अनंत शाश्वत काळापासून त्या लीला आहेत आणि त्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त काही लोक ज्यांना ज्ञान नाही ते लोक सांगतात की नाही त्या दिव्य लीला आता कळायला लागले आहेत, आता आम्हाला माहिती पडल्या वगैरे असं सांगतात ते. कारण त्यांना शास्त्राचं ज्ञान नाहीये, त्याच्यामुळे ते म्हणतात की हे आताची गोष्ट आहे. हिज पास्ट लाईफ्स आर इटर्नल. म्हणजे त्याची ज्या लीला आहेत कृष्णाच्या त्या शाश्वत आहेत, शाश्वत काळापासून त्या आहेत. जसं म्हणजे त्या दिवशी आपण बोललो होतो ना की 4 युग असतात, त्यांचं युग जसं ते पुढे जात राहते, ते जेव्हा द्वापर युग येते तेव्हा पुन्हा कृष्णाचं हे लीला ही होतच असते. त्याच्यामुळे ती सगळ्यांना माहिती आहे आणि ते शास्त्रामध्ये दिलेली आहे. हिज पास्ट लाईफ्स आर इटर्नल, म्हणजे ते शाश्वत आहेत. अँड आर मॅनिफेस्टेड इन ड्यू कोर्स वन्स इन अ डे ऑफ ब्रह्माजी. आणि ब्रह्माजींचा जो एक दिवस आहे, त्याच्या एका दिवसामध्ये
बरोबर नक्कीच ते कृष्ण प्रकट होतो. एका दिवसामध्ये कृष्ण नक्कीच त्यांच्या याच्यामध्ये तो प्रकट होतो. ॲज द सन रायझेस ऑन ईस्टर्न होरायझॉन ॲट द एंड ऑफ एव्हरी 24 अवर्स. जसं की प्रत्येक 24 तास झाल्यानंतर जसं सूर्य बरोबर न चुकता पूर्वेकडे कसा त्याचा उगवतो की नाही सूर्य, त्याचप्रमाणे ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये बरोबर कृष्णाची जी लीला आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तर ही शाश्वत लीला आहे. ही काही म्हणजे आत्ताच सुरू झालेली आहे किंवा आत्ताच लक्षात आलेली आहे असं काही नाही. ती किती युग, दिव्य युग कितीही निघून गेले, पण ह्या लीला कंटिन्यूअस सुरू आहेत. आणि म्हणूनच त्याच्याकरता एवढे मोठे शास्त्र लिहिले गेले आहेत. त्याच्यावरती एवढे मोठे सगळे आपण जे म्हणतो की एवढे आचार्य आहेत, एवढे गुरु परंपरा आहे. त्यांनी सगळ्यांनी पण त्याला सहमती प्रदान केलेली आहे. तर हे त्याच्यामुळेच आहे, कारण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. हरी बोल, हरे कृष्णा, हरे कृष्णा. तर आता हा आपला 22वा श्लोक संपतो आता इथे. 23वा श्लोक थोडासा बाबा म्हणतात मोठा आहे. 23वा श्लोक थोडा मोठा आहे. तर आपण इथे थांबूया आता. आज आपले 2 श्लोक झाले, 21 आणि 22. हरी बोल, हरे कृष्णा. म्हणजे पहिल्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातले 21 आणि 22 2 श्लोक आपण याच्यात केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण महत्वाचं हेच पाहिलेलं आहे की कृष्णाला कधी आव्हानात्मक दृष्टीने कधी त्याला हे करायचं नाहीये की मैं चॅलेंज करता हूं कि ये ऐसा कभी होता है क्या, ऐसा हो सकता है क्या, ऐसा कुछ नहीं होता है, आप पागल है, बेवकूफ है, कुछ भी करते रहते हो. हे जे आहे हे चुकीचं आहे. असं नाही केलं पाहिजे कधी पण. कृष्णाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याला शरणागत व्हावं लागेल. शरणागत झाल्यानंतर तुम्ही एकदा होऊन तर पहा. तुम्ही त्याला होऊन पहा, एकदा शरणागत होऊन पहा. तुम्हाला काय कळते नाही कळत. जर का नाही कळलं, नाही लक्षात आलं, सोडून द्या. काही प्रश्न नाहीये. त्याच्या मागे जायची गरज नाहीये. जर का असं वाटलं की हे काही फालतू आहे, थोतांड आहे सगळं, काही गरज नाही. पण आधी कमीत कमी शरणागत होऊन तर पहा एकदा. काय तो सांगतो आहे ते कमीत कमी करून पाहायचा प्रयत्न तर करा. सुरुवात तर करा. कुठेतरी सुरुवात केली तरच आपण कुठेतरी पोहोचू. पण कसं आहे की आम्हाला ते सुरुवात पण नाही करायची. हे सगळं नाही, त्याला रिजेक्टच करून टाकायचं एकदम. टोटल आउटराईट रिजेक्ट करायचं. हे आउटराईट रिजेक्ट करण्याचा जो प्रकार आहे हा फार चुकीचा आहे. एवढं ज्ञान आहे आणि हे एवढं महत्वाचं ज्ञान आहे की किती म्हणजे काय सांगता येईल त्याला, अनादी काळापासून आलेलं हे सगळं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपलं जे जीवन मिळालंय कमीत कमी टेस्ट करायला पाहिजे ह्याला. ठीक आहे, हे काय खोटं सांगतात का, खरं सांगतात का, काय आहे ते मी पाहतो. माझं जीवन देतो मी ह्याच्याकरता. मी चेक करतो. मग कमीत कमी मागच्या लोकांना सांगू शकेल की हे खोटं होतं म्हणून. मी सांगू शकेल की हो त्यांनी करून पाहिलं पण ते खोटं निघालं सगळं. आणि खरंच चांगलं निघालं तर काही प्रश्नच नाही. माझा कल्याणच आहे. आणि ते खरंच निघाले 100% माझा विश्वास आहे. पण कमीत कमी ज्यांचा विश्वास नाही त्यांनी कमीत कमी एवढं तरी समजावं की कमीत कमी प्रयत्न तरी करून पहा. काय सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे कमीत कमी 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष करून पहा. तो 1 वर्षात तुम्हाला नाही अनुभूती आली तर सोडून द्या मग. कोणी म्हणत नाही की तुम्ही त्याच्या मागे पडले राहा म्हणून. पण करून पाहायला काय हरकत आहे. पण ते आपल्याला तेवढं समजलं पाहिजे, तेवढं रुजलं पाहिजे, तेवढं पटलं पाहिजे. हे आपल्या सगळ्यांची फार आवश्यकता आहे ही आणि आपण ते करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हणून सगळ्यांना म्हणतो की लवकरात लवकर चांगल्यात चांगला हा जप आपल्याला सुरू करायचा आहे. जप सुरू केला की हळूहळू त्या सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या क्लिअर होणार आहेत. प्रपंचात प्रत्येक माणूस आहे, पण प्रपंचात राहून अंगत राहून त्याला हे पण हे जास्ती करायची ना, आपण ती हा, तर मी करायची. ते सांगितलं ना त्या दिवशी की तुम्ही प्रपंचात राहत असले तरी प्रपंचात राहत असताना तुम्ही 2 इंद्रिय एंगेज करू शकता ना एकाच वेळेस. इकडे स्वयंपाक करत असले तरी तिकडे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे करू शकता तुम्ही. मी असं वाटतंय की तुम्ही जर का ठीक आहे की प्रत्येक माणूस त्याचे त्रास जाऊ शकत नाही, पण तुम्ही जर का कोणाला पिक्चरचे गाणे खूप आवडतात, पण तुम्ही त्या गाण्यावर हात आल बसला. ठीक आहे ना, आता तुम्हाला सुरुवातीला असं वाटत असेल तर तुम्ही तसंही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे ना, कृष्णाची आठवण तर घडते आपल्याला. त्याच्यामुळे इथे अश्विनी खोत माताजी बसले आहेत, त्या म्हणून राहिले की पिक्चरच्या गाण्यावर त्या तालवर पण आपण ते पाहिजे म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणू शकता, काही हरकत नाही. म्हणा कृष्ण कसं तरी आठवला पाहिजे आपल्याला. आपल्या जीवनात कृष्णाचं हे असलं पाहिजे, जास्तीत जास्त त्याची प्रेझेन्स असली पाहिजे. आपल्याला एक एक क्षणाकरता कृष्ण आठवला पाहिजे बरोबर. त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायचे. हरी बोल, हरे कृष्णा मी बाहेर निघून गेलो. हरे कृष्णा हरी बोल, हरी बोल. जयाताई हरे कृष्णा जयाताई हरे कृष्णा. दंडवत प्रणाम हरे कृष्णा. याजी आहेत का तिकडे? आवाज येतोय माझा? आवाज येतोय? मराठी में है. हरी बोल, हरे कृष्णा हरे कृष्णा. तर आता आपण अटेंडन्स करूया. हरी बोल, अटेंडन्स करूया. तुळशी महाराजांना सांगूया की आम्ही हा 2 श्लोक छानपैकी ऐकून घेतलेले आहेत. तर आम्हाला जास्तीत जास्त चांगली भक्ती प्रदान करा आणि आम्ही चांगल्या भक्तीपर्यंत पोहोचू अशीच आमची ही इच्छा आहे. शुद्ध भक्तीचं फळ आम्हाला मिळावं अशीच इच्छा आणि अशीच कामना करून आपण आता अटेंडन्स करूया. तर सगळ्यात पहिले अंजली मेरुलकर माताजी आहेत इंदोरहून. त्याच्यानंतर जयाताई आहे आणि विनयराव आहेत. विनयराव प्रभूजी आहेत, ते आहेत नागपूरहून आहेत.
आणि अनामिका देशमुख माताजी आहेत आदिलाबादहून आहेत आणि लता चांदोडकर माताजी आहेत इंदोरहून आणि स्वप्ना देशपांडे आणि शोभा किके माताजी आहेत पुण्याहून. हरी बोल हरे कृष्ण. आणि इथे राजाभाऊ आजोबा आहेत ते आमच्या इथे उरणहून आलेत आणि त्यांनी पण 2 श्लोक आमचे ऐकले आहेत. खूप छान वाटलं का इथे आल्यामुळे आणि त्यांना पण त्यांचा संघ आम्हाला मिळाला आणि असंच त्यांनी पण पुन्हा ऐकत राहावं म्हणून त्यांच्या तब्येतीकरता आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणूया 3दा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे. हरे राम असंच त्यांनी उरणला गेल्यानंतर पण आमचा कार्यक्रम जॉईन करायचा आणि असंच ऐकायचं छानपैकी मस्त. आणि सगळ्यांचा संघ मिळाला की छान वाटते. सगळ्यांना सोबत असले की अजून छान वाटते. आणि इकडे अरविंद संगोई आणि अनिता संगोई आहेतच आमचे खारघरचे रोजचे आमचे त्याच्यामुळे असतात ते. आणि अश्विनी खोत माताजी खांडव्या ते इकडे आले आहेत सध्या आज त्याच्यामुळे ते आपण आहेत सोबत. हरी बोल हरे कृष्ण. कोणाला काही म्हणायचं आहे का ताई? काही म्हणायचं आहे का तुला? हरे कृष्णा. अनम्यूट कर ताई. अनम्यूट कर. काही सुचवायचं आहे? काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील आजच्या याच्यामध्ये? काही वाटलं असेल की काही गडबड आहे किंवा हे बरोबर नाही किंवा हे चांगलं आहे किंवा चांगलं वाटलं? हरी बोल हरी बोल. अच्छा ओके ओके. हरे कृष्णा. कोणाला काही आहे का प्रश्न वगैरे विचारायचा आहे काही? हरी बोल हरे कृष्णा. हरे कृष्णा हरे कृष्णा. जप वगैरे कसं चांगलाय सगळ्यांचा? खूप चांगला चाललाय. हरी बोल हरे कृष्ण. जपाची गोष्ट काढली की सगळे निघायला सुरुवात करतात, पटापट निघतात. जप 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 विचारला की सगळे सुटतात बिलकुल एकदम. हरी बोल हरी बोल. नाही काही काम असेल म्हणून गेले असतील. चला हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आता आपण वैष्णव प्रणाम करूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. नामाचल श्रीदास ठाकुर की जय. हरिनाम प्रभु की जय. शिल प्रभुपाद की जय. शिल गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तुम्ही आता बंद करतो. आता उद्या संध्याकाळी आपण 4 वाजता भेटूया. हरी बोल हरे कृष्ण बंद करतो मी. हरी बोल हरे कृष्ण. उद्या संध्याकाळी 4 वाजता. हरी बोल.